चलो. मला माहिती आहे या वर्षीपासनं राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात झालेला आहे, वर्णनात्मक स्वरूपात झालेला आहे. आणि या पॅटर्नच्या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो त्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिल्यांदा हाऊ टू राईट आन्सर, उत्तर लेखनाची शैली कशी असायला हवी, उत्तर लेखन कसं करायला हवं, आणि उत्तर लेखनामध्ये आपल्याकडे असलेला जो डेटा आहे, इन्फॉर्मेशन आहे, या इन्फॉर्मेशनची मांडणी आयोगाला अपेक्षित असलेल्या किंवा प्रश्नाचा जो की टोन आहे, त्या प्रश्नामध्ये जे कीवर्ड असतात त्या कीवर्डनुसार उत्तर लेखनाची आपली स्टाईल काय असायला हवी. दॅट इज कॉल्ड स्टाईल ऑफ आन्सर, उत्तर लेखनाची शैली. आणि मग उत्तर लेखनाची शैली त्या प्रश्नामध्ये असलेला जो कीवर्ड असतो त्या कीवर्डनुसार त्या उत्तर लेखनाची शैली बदलत जाते. मग इथं दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिल्यांदा प्रश्न समजून घेणे, हाऊ टू अंडरस्टँड क्वेश्चन, प्रश्न कसा समजून घ्यावा. प्रश्न अगोदर समजला तरच त्याचं उत्तर काय लिहावं हे समजते. म्हणून पहिली स्टेप आहे प्रश्न समजून घेणे. मग प्रश्न समजून घेण्यासाठी काही ठोकताळे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला तुमची उत्तराची स्टाईल बदलत जाते. महत्वाचा मुद्दा काय, उत्तर काय लिहावं हे कळण्यासाठी अगोदर प्रश्नाचा टोन लक्षात आला पाहिजे. प्रश्नामध्ये काय विचारले, कोणत्याही प्रश्नांमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे प्रश्नाचा टोन, प्रश्न काय विचारत आहे, प्रश्नाने काय विचारलेलं आहे त्यानुसार त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्या उत्तराकडनं काय केले जाते, प्रश्न मागणी करतो. कशाची कशाची मागणी करतो, तो तुमच्याकडनं माहितीची मागणी करतो, तुमच्या अभ्यासाची मागणी करतो. बरोबर आहे. आणि त्या मागणीला पुरवठा करणं हे उत्तराचं काम आहे. उत्तराकडनं प्रश्नाने काय मागितलेलं आहे त्याचा पुरवठा करणे, दॅट इज कॉल्ड आन्सर रायटिंग. पुरवठा करणे म्हणजे काही पुरवणे का, so two words are most important in answer writing. First one is keyword of the question. So the keyword of the question the set the tone of the answer. उत्तराची जी शैली आहे ती उत्तराची शैली त्या प्रश्नातील की टोन म्हणजेच काय आहे कीवर्ड नुसार सेट होत असते. पहिला महत्वाचा मुद्दा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण उत्तर लिहित आहोत पण त्या उत्तराची एक डिझाईन असते, दॅट इज कॉल्ड आन्सर डिझायनिंग. संशोधन आराखडा असतो, रिसर्च मेथोडॉलॉजी. रिसर्च करण्यापूर्वी संशोधक काय करत असतो, डायरेक्ट रिसर्च करतो का, नाही. अगोदर सिनॉप्सिस लिहित असतो. सिनॉप्सिस इज द डायग्राम ऑफ द रिसर्च. त्याच पद्धतीनं तुम्हाला जे काही उत्तर लिहायचं आहे त्या उत्तराचा एक आराखडा असतो आणि तो आराखडा म्हणजेच तुमच्या उत्तराची डिझाईन असते. उत्तराचा आराखडा उत्तराची डिझाईन असते आणि या डिझाईन मध्ये इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन हे तीन की फॅक्टर्स असतात. उत्तर कसं डिझाईन होणार किंवा त्या उत्तरामध्ये प्रेझेंटेशन कसं असावं हे त्या प्रश्नातील कीवर्ड आणि त्या की टोन नुसार, त्या उत्तराचा टोन काय आहे, त्या प्रश्नाचा टोन काय आहे त्याच्यावरनं त्या उत्तराचं डिझाईन ठरत असतं. बेसिकली काय आहे, उत्तराचं जे स्ट्रक्चर असतं, संरचना असते, ही संरचना 3 टप्प्यामध्ये असते. पहिलं इंट्रोडक्शन, दुसरं असते बॉडी, उत्तराचं बॉडी, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तराचं कन्क्लुजन, दॅट इज कॉल्ड सारांश आपल्या भाषेमध्ये. बरोबर आहे. मग प्रस्तावना. उत्तर लेखनाला स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्याला हे कळालं पाहिजे की प्रश्न काय आहे. प्रश्न काय आहे हे कळालं तर उत्तर काय लिहायचं हे समजेल. म्हणून पहिला प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आला पाहिजे, व्हॉट इज द क्वेश्चन. व्हॉट इज द क्वेश्चन, प्रश्न काय आहे. जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चनचं नेचर समजत नाही तोपर्यंत तुमचं आन्सर हे स्पेसिफिक होऊ शकत नाही. म्हणून उत्तर लेखनाच्या पूर्वी प्रश्न समजणं जास्त महत्वाचं आहे. आणि मग तो प्रश्न कुठल्या टॉपिक वरती आलेला आहे, तो प्रश्न करंट रिलिव्हंट आहे का, त्या प्रश्नामधला कीवर्ड कोणता आहे आणि त्या कीवर्डचं मिनिंग काय आहे. चर्चा करा, डिस्कस कीवर्ड, एक्सप्लेन कीवर्ड, टोन सेट होतो याच्यातनं. एक्सप्लेन करा, डिस्कस करा, स्पष्टीकरण द्या,
स्पष्टीकरण द्या म्हणजे काय, जस्टिफाय करा, हे काय झाले त्या प्रश्नातले कीवर्ड झाले. प्रत्येक शब्द व्यवस्थित ऐकायचा आणि व्यवस्थित समजून घ्यायचा. आतापर्यंत तुमच्या उत्तर लेखनाला दिशा होती, बट योग्य डायरेक्शन नव्हतं. तुमची उत्तरं आतापर्यंत तुम्ही जी लिहिलेली आहेत, प्रश्नांचा टोन वेगळा आहे आणि उत्तराचं तुम्ही जे काही आन्सर लिहिलेलं आहे त्या आन्सरमध्ये, उत्तरामध्ये जो काही डाटा तुम्ही टाकलेला आहे तो डाटा बऱ्याच वेळा कुठंतरी काय होत आहे, इरिलिव्हंट होताना आपल्याला दिसतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे यामध्ये, महत्वाचं म्हणजे आपलं आन्सर परफेक्ट होण्यासाठी परफेक्ट प्रॅक्टिस महत्वाची आहे. आणि हा जो नवीन पॅटर्न आहे, या नवीन पॅटर्न मध्ये काय फरक आहे महत्वाचा, जुना एमपीएससीचा पॅटर्न हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता. नवीन पॅटर्न हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला फक्त उत्तरांची निवड करायची होती, अचूक निवड करणे एवढाच तो कार्यक्रम होता. इथं मात्र उत्तराची अचूक मांडणी करणे आणि अचूक मांडणी करण्यासाठी सिलेक्शन ऑफ वर्ड, योग्य शब्दांची निवड करणे, वाक्य रचना, सेंटेन्स कंस्ट्रक्शन, वाक्य संरचना, त्यानंतर डिझाइन ऑफ आन्सर, प्रेझेंटेशन मध्ये मग ग्राफ आहे, तक्ते आहेत, बरोबर आहे, फ्लो चार्ट्स आहेत, मॅपिंग आहे. ही सगळी मांडणी कशामध्ये, ते उत्तराच्या बॉडीमध्ये. अँड देन कन्क्लुजन. कन्क्लुजन इज द स्टेटमेंट ऑफ युअर आन्सर. तुमच्या आन्सरावरती तुम्ही जे काही उत्तर लिहिलंय त्या उत्तरावरती केलेलं एक स्टेटमेंट असतं. 150 शब्दांची मर्यादा आहे आणि 150 शब्दाच्या मर्यादेमध्ये प्रस्तावना तुम्ही 3 ओळीत लिहित असाल आणि कन्क्लुजन जर 5 ओळीमध्ये लिहित असाल तर मग तुम्ही कुठेतरी चुकताय, बरोबर आहे. म्हणून याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस कशी, परफेक्ट प्रॅक्टिस अँड मेक परफेक्ट. आणि म्हणून रिटर्न पॅटर्न मध्ये पढ़ो, सोचो, समझो, लिखो. 1 बार नहीं 10 बार लिखो, 1000 बार लिखो. जब तक आप गलतियां कर रहे हैं उस गलती को सुधारने के लिए बार बार लिखो और अंतिमतः जाकर के आपकी एक फाइनल कॉपी फाइनल करो. लिस्ट लिखने के अलावा कोई विकल्प नहीं है रिटर्न पॅटर्न में. रिटर्न पॅटर्न काय आहे, ते रिटर्न पॅटर्न आहे 6 लेखन कौशल्य. मग लेखन कौशल्य कला आहे की तंत्र आहे. रायटिंग स्किल इट्स टेक्निक और आर्ट. लिहिण्याची कला आहे ही टेक्निक आहे, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. चित्रकला, चित्र काढतो आपण, एकदम तुम्ही चित्र काढता का, चित्र काढता येते. बोलणे, बोलणे सुद्धा एक कला आहे, बरोबर आहे. आणि आपलं बोलणं व्यवस्थित होण्यासाठी आपण काय करत असतो, काय करत असतो, ए इकडे लक्ष दे, काय करत असतो, काय करत असतो, काय करत असतो, प्रॅक्टिस करत असतो. का का प्रॅक्टिस करत असतो, का प्रॅक्टिस करतो, का प्रॅक्टिस करतो आपण, बरोबर बोलता आलं पाहिजे. म्हणजे बरोबर बोलता येणं म्हणजे काय, फ्लुएन्सी, मला तेच म्हणायचं आहे, फ्लुएन्सी. अजून हा पुढे सांगा, फ्लुएन्सी, शब्द उच्चार, अजून भाषा शैली स्टाईल, अजून पुढे बोलणं. हा ठीक आहे, हे नाही कळणार. तुम्ही सुंदर दिसलं पाहिजे म्हणून काय करता, या प्रश्नाची उत्तर येतील. तुम्ही सुंदर, आपण सुंदर दिसलो पाहिजे इतरांपेक्षा म्हणून तुम्ही काय करता, काहीच नाही करत, करतच नाही, करत नाही का काहीच. आपण इतरांपेक्षा सुंदर दिसलो पाहिजे म्हणून काहीच नाही करत, तुम्ही काहीच नाही करत, काहीच नाही, आंघोळ पण नाही करत, केस पण नाही विंचरत, नाही करत, करता की नाही, करता की नाही, बरोबर आहे. हे सौंदर्य शास्त्र आहे व्यक्तीचं. जसं व्यक्तीचं सौंदर्य शास्त्र आहे, तुमचं सौंदर्य अधिक खुलून दिसलं पाहिजे त्यामुळे तुम्ही काय करता, मेकअप करता, केस विंचरता, बरोबर आहे, नीटनेटके कपडे घालता, घालता की नाही, नीटनेटके कपडे घालता. हे सगळ्या गोष्टी आहेत.
दॅट इज कॉल्ड सौंदर्यशास्त्र. जसं व्यक्ती सुंदर दिसली पाहिजे म्हणून व्यक्तीचं एक सौंदर्यशास्त्र आहे, अगदी आपलं उत्तर सुद्धा परीक्षकाला पटलं पाहिजे म्हणून त्या उत्तराचं सुद्धा एक सौंदर्यशास्त्र आहे. उत्तराची सुद्धा एक भाषाशैली आहे, उत्तराची सुद्धा एक स्टाईल आहे, उत्तराची सुद्धा एक मांडणी आहे. आपली जशी केस रचना आहे तशी उत्तराची सुद्धा एक स्ट्रक्चर आहे, उत्तराचं सुद्धा एक रचना आहे. त्यानं तुमच्या उत्तराचं सौंदर्य अधिक उठून दिसते आणि परीक्षकांचा पेन मार्क्स देत असताना मग तो चालत राहतो. म्हणून फक्त व्यक्ती जसा सुंदर दिसला पाहिजे म्हणून आपण आपली सौंदर्य कला हे करतो, तसं आपलं उत्तर परीक्षकाला पटलं पाहिजे म्हणून आपल्याला लेखन कला अवगत असणं गरजेचं आहे. आपण नीटनेटके दिसलो पाहिजेत, आपलं उत्तर पण नीटनेटकं दिसलं पाहिजे. आपली शरीर रचना नीटनेटकी दिसली पाहिजे, बरोबर आहे. म्हणून आपण त्याची काळजी घेतो. तसं आपलं उत्तर काय झालं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे म्हणून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. मग तेच आहे, स्वतःला सजवणे हे जसं सौंदर्यशास्त्र आहे, तसं आपल्या उत्तराची योग्य मांडणी करणे हे उत्तराचं लेखन तंत्र आणि कौशल्य आहे. सो रायटिंग स्किल इज अ टेक्निक और आर्ट. गायक जसा आपली कला सादर करण्यापूर्वी वारंवार रियाज करतो की नाही, आपल्या आवाजाला धार आणतो, अगदी त्या पद्धतीनं रायटिंग स्किल मध्ये सुद्धा आपलं उत्तर हे प्रभावी दिसलं पाहिजे म्हणून प्रैक्टिस अगेन प्रैक्टिस. लिखो, एक बार नहीं 10 बार निगो नहीं, बार बार लिखो और अंतिमतः जाके उसको फाइनलाइज करो. काय करो, फाइनलाइज करो. म्हणून बार बार लिखो, एक बार नहीं 10 बार लिखो. प्रैक्टिस मैन मेक परफेक्ट. सो परफेक्ट प्रैक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर परफेक्ट आन्सर. पुन्हा पुन्हा लिहिल्यानंतर तुमच्या उत्तराची स्टाईल सुधारते, उत्तराची डिझाईन सुधारते, उत्तराची इंट्रोडक्शन सुधारतं, तुमच्या त्या आन्सरची बॉडी सुधारते आणि तुमचं कन्क्लुजन सुद्धा सुधारते. सो दिस इज सौंदर्यशास्त्र. कशाचं? उत्तराचं सौंदर्यशास्त्र. मग लेखन कौशल्य तंत्र आहे की कला आहे? की कला जशी आहे तसं तंत्र सुद्धा आहे, टेक्निक्स अँड आर्ट. आपण एखादी गोष्ट सजवतो, घराची सजावट करतो, तर उत्तराची सजावट सुद्धा करता आली पाहिजे. तो मग उत्तराच्या सजावटीमध्ये काय आहे? इंट्रोडक्शन, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, बॉडी. मग बॉडीमध्ये तुमच्या उत्तराला स्पेसिफिकेशन येण्यासाठी, विशिष्टता येण्यासाठी, उत्तराला नीटनेटकेपणा येण्यासाठी, उत्तराला क्लीननेस येण्यासाठी, उत्तरामध्ये स्पष्टता येण्यासाठी तुम्हाला करावे लागते फ्लो चार्ट, पॉइंट टू पॉइंट. प्रत्येक पॉइंटचं विश्लेषण त्या पॉइंट खालीच आलं पाहिजे आणि पॉइंटची मांडणी ही क्रमवार आली पाहिजे आणि पॉइंट जी तुम्ही मांडत आहात, मुद्देसूद रचना जी करत आहात, त्या मुद्द्यांचा क्रम सुद्धा अचूक असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, 1857च्या उठावाची राजकीय कारणे स्पष्ट करा, असा प्रश्न आलेला आहे. तो क्वेश्चन काय आहे? पॉलिटिकल रिझन्स, पॉलिटिकल कॉजेस. तो तुम्हाला विचारलीत काय? राजकीय कारणे. राजकीय कारण विचारलीत आणि तुम्ही पहिलंच कारण लिहिलेलं आहे तिथं, एनफिल्ड बंदुका, कारतूस आणि गायी आणि डुकराची चरबी लावलेलं तत्कालीन कारण. प्रश्न काय विचारलाय? राजकीय कारण. कारतुसाला लावलेली गाय आणि डुकराची चरबी हे तत्कालीन कारण आहे. मग तुमच्या उत्तराचा क्रम चुकला. मग तिथं पहिलं राजकीय कारण आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ब्रिटिशांची तुटीची नीती, ईस्ट इंडिया कंपनीचं वसाहतवादी धोरण, त्याचा परिणाम म्हणून काय झालेला आहे? 1857चा उठाव. कारण कोणतं विचारलं तिथून तुम्हाला सुरुवात करावी लागेल आणि मग तिथून तुम्हाला पॉलिटिकल कारण लिहावी लागतील. इकॉनॉमिकल विचारली तर इकॉनॉमिकल कारण लिहावी लागतील, बरोबर आहे. म्हणजे उत्तरामध्ये काय प्रश्न काय आहे? 1857चा उठाव. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहिणार? 1857चा उठाव काय आहे, बरोबर आहे. 1857चा उठाव म्हणजे पहिलं भारतीयांचं स्वातंत्र्य युद्ध आहे, द फर्स्ट फ्रीडम फाईट. हा कीवर्ड झाला त्याच्यामध्ये उत्तरामध्ये. आणि
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं कारण विचारलेलं आहे. 1857च्या उठावाचं प्रमुख कारण हे ब्रिटिशांनी 100 वर्ष केलेली भारताची लूट, ट्रेन ऑफ वेल्थ. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे भारतीय लुटारूंची काय आहे, ब्रिटिशांची लुटारूची टोळी आहे. आणि मग करा आन्सरला सुरुवात. काय आलं 1857चा उठाव काय आहे, त्याचं प्रमुख कारण काय आहे, 2 ओळीमध्ये तुम्ही लिहिलं, दॅट इज कॉल्ड इंट्रोडक्शन. आणि नंतर लिहा त्याची कारण. नंतर काय लिहा, कारण. समजलं हा. म्हणून इथं काय झालं, मुद्द्याला स्पेसिफिकेशन, प्रस्तावना तुमची काय झाली, स्पेसिफिक प्रस्तावना झाली. 150 शब्दाची मर्यादा आहे, 250 शब्दाची मर्यादा आहे. तर मग 150 शब्दांच्या मर्यादेमध्ये तुम्हाला तो कंटेंट लिहायचा आहे. तर जास्तीत जास्त किती तुमची प्रस्तावना असली पाहिजे, 20 ते 30 शब्द. मॅक्स टू मॅक्स 2 लाईन, 3 लाईन. आपण 5 ओळीची प्रस्तावना लिहित असो तर शब्दांची अचूक निवड, मोजके शब्द लिहा, पलाळपणा लावायचा नाही, इरिलिव्हंट लिहायचं नाही, प्रश्नाचा टोन, प्रश्नातला कीवर्ड आणि त्याच्यानुसार प्रस्तावनेमध्ये एक्झॅक्टली काय विचारले त्याबद्दलची थोडक्यात माहिती. समजलं प्रस्तावना. बॉडीमध्ये बॉडीमध्ये तुम्हाला काय करणं आहे, विस्तारीकरण करणं आहे, एक्सपेन्शन ऑफ आयडिया आहे, स्पष्टता आहे. तुम्हाला जो काही प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचा मुख्य भाग कुठं असतो, तर बॉडीमध्ये असतो. आणि मग बॉडीमध्ये तुमचं प्रेझेंटेशन आहे. इंट्रोडक्शन मध्ये तुमचं प्रेझेंटेशन पाहिलं जात नाही. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला फक्त त्या प्रश्नाचा की टोन सेट करायचा आहे. बरोबर आहे. इंट्रोडक्शन समजलं, ओळख करून देणे. आपण करतो ना ओळख, हा 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 व्यक्ती हे आहेत, इथं राहतात आणि बस यांचं काम हे आहे. त्याच्यानंतर मग ह्या आलो आणि मग नंतर ते विस्तृत चर्चा करत बसतात. इंट्रोडक्शन बरोबर आहे. आणि मग नंतर चर्चेचा समारोप. प्रश्नाचं पण तसंच आहे. मग बॉडीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बॉडीमध्ये तुम्हाला सादरीकरण आहे, प्रेझेंटेशन जे आहे ते बॉडीमध्ये महत्वपूर्ण आहे. आणि मग प्रेझेंटेशनचे टूल्स आहेत. जसं ही कला आहे, हस्ताक्षर ही काय आहे, कला आहे. बट सुंदर हस्ताक्षरामध्ये मुद्देसूद मांडणी करणे, ग्राफ काढणे, मॅपिंग करणे बॉडीमध्ये, बरोबर आहे. परत पुन्हा नंतर फ्लोचार्ट काढणे, पॉइंट टू पॉइंट लिहिणे, दॅट इज टेक्निक. टूल्स अँड टेक्निक्स. पुढे मग टूल्स मध्ये आपण काय म्हणू शकतो, ग्राफ टूल आहे, बरोबर. मॅपिंग टूल आहे, मॅप काढणे, क्लिअर. पुन्हा नंतर एखादी आकृती काढणे, फिगर काढणे टूल आहे. पण ती काढण्याची कला तुम्हाला टूल काढता आला पाहिजे, बरोबर आहे. तर ते मॅप काढता आला पाहिजे, कला आहे, टेक्निक आहे. 2. पुन्हा नंतर लेखन कौशल्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. शब्द संपदा, वर्ड पॉवर म्हणेन मी त्याला. ऐसी बात बोलिये कोई न बोले झूठ, ऐसी जगह पर बैठिये कोई न बोले उठ. शब्दांची ताकद. शब्द कसे असले पाहिजेत आपले, मोजके असले पाहिजेत, सारगर्भ असले पाहिजेत. आणि एका ओळीमध्ये 1000 शब्दांचा सार आला पाहिजे. 3-4 शब्दांची निवड करता आली पाहिजे. पण ते 3-4 शब्द त्याचं विस्तारीकरण करा म्हटल्यानंतर, एक्सपेन्शन ऑफ आयडिया म्हटल्यानंतर त्या 3 शब्द किंवा 4 शब्द तुम्हाला त्याचं काय करणे, विस्तारीकरण करण्यासाठी 2-250 शब्द कमी पडतात. तेव्हा त्या 30-4 शब्दाचं महत्व लक्षात येते. जसं ओवी अभंग असतो, पण त्याची थीम खूप मोठी असते. तसं आपल्या उत्तरामध्ये 150 शब्द आपल्याला लिहायचे. मग त्या 150 शब्दामध्ये प्रश्नाला न्याय देणाऱ्या अचूक शब्दांची निवड करणे. सलेक्शन ऑफ वर्ड. सो करेक्ट वर्ड सिलेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. महत्वाचं काय आहे, योग्य शब्दांची अचूक निवड करणे. 150 शब्द आहेत तुमच्याकडे, बरोबर आहे. 150 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर अशा वेळेस 150 शब्दांमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाला न्याय द्यायचा आहे. आणि मग तिथं तुम्हाला काय करावं लागेल, तर लांब लचक वाक्यरचना करून काही महत्व आहे का, नाही. लांब लचक वाक्य लिहिण्यापेक्षा तुम्ही काय करा, तिथं पॉइंट लिहा, टू द पॉइंट, बिटवीन द लाईन.
टू द पॉइंट, बिटवीन द लाईन, हे दोन शब्द लक्षात ठेवा. टू द पॉइंट, उत्तर हातातून सुटता कामा नये. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत आणि तुम्ही विनाकारण कशाबद्दल लिहित आहात? भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये सोडून देऊन प्रस्तावनेबद्दल लिहित आहात. हे कोणतं आहे? भारतीय राज्यघटना आणि त्याची वैशिष्ट्ये. ती कुठून घेतली, कधी घेतली, कोणत्या देशाचा प्रभाव आहे, तो तुम्ही कशावरती लिहिता? मग तुम्ही सोर्सवरती लिहित आहे. मुळात प्रश्न कशाबद्दल आहे? वैशिष्ट्यांबद्दलचा आहे. म्हणून शब्दांचं सिलेक्शन, त्याला आपण म्हणतो वर्ड पॉवर. म्हणून हे बघा, डेव्हलपिंग प्रोसेस आहे ही, विकसित होत जाणारी. तुम्हाला पुन्हा पुन्हा लिहित गेल्यानंतर याच्यामध्ये बदल होत राहतात. पुढे, लेखन माध्यमाची निवड. आपल्याला ज्या भाषेत लिहायला जमते त्याच भाषेमध्ये, आता लिहायला जमते हा विषय वेगळा, पण आपल्याला त्या भाषेतली शब्दसंपदा आपल्याजवळ आहे का, अशीच भाषा तुम्ही निवडायची. माध्यम महत्वाचं आहे. पुढे, स्पष्टता आणि अचूक. स्पष्टता आणि अचूकता. तुम्ही जे शब्द निवडलेले आहेत लिहिण्यासाठी ते अगदी स्पष्ट असले पाहिजेत. वाङ्मयीन हा शब्द तुम्हाला लिहिता येत नाही तर मग कशाला अट्टहास करता तो लिहिण्याचा? जर तुम्हाला तो लिहिता येत नसेल तर लिहिण्याचा काही अट्टहास करणं गरजेचं आहे का? साहित्यिक लिहा तिथं. बरोबर आहे. वैचारिक हा शब्द तुम्हाला मराठीत लिहायचा आहे. पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी हे तुम्हाला कळत नसेल तर तिथं लिहू नका ना, त्याला पर्यायी काहीतरी एक्सपेन्शन करा. आयडिया, वर्ड सिलेक्शन. नाही तर मग आपली वेलांटी मात्रा चुकते, सेंटेन्स जे स्ट्रक्चर आहे ते चुकतं आणि बरोबर तिथं एखादा मार्क आपल्याला. आणि मग काय होतं, वेलांटी पहिली की दुसरी, शब्द कोणता निवडायचा त्याच्याकरता आपण तिथं गिरवत बसतो आणि तिथं आपली चूक लक्षात येते. आणि मग तुमची उत्तरपत्रिका कशी दिसते? मी म्हटलं व्यक्तीचं सौंदर्य शास्त्र. आपण क्लीन दिसलो पाहिजेत, नीटनीटकं दिसलो पाहिजेत म्हणून आपण मेकअप करतो. आपल्याला जमत नसेल तर त्या मेकअप आर्टिस्टला आणतो. बरोबर आहे? बरोबर आहे. तसं आपल्या उत्तराला सुद्धा मेकअप करता आलं पाहिजे. आणि तुमच्या त्या उत्तराच्या कॉपीमध्ये जर तुम्ही काय होईल, वारंवार एकाच ठिकाणी गिरवलेलं असेल, एक 10 ओळीमध्ये तुम्ही 5 ठिकाणी गिरवलेलं असेल, तर तुमचं ते उत्तर कसं दिसेल? हेमा मालिनीच्या गालासारखं दिसेल का? नाही, ओमपुरीच्या गालासारखं दिसेल. बरोबर आहे. हेमा मालिनीच्या गालासारखं मी का म्हटलं? सौंदर्य शास्त्र आहे ते. ओमपुरीचा गाल तेवढा सुंदर आहे का? नाही. मग आपलं उत्तर पण तसंच आहे. आपलं उत्तर पण तसंच आहे. आपलं उत्तर पण तसंच आहे. मला हे सांगायचं तुम्हाला, भाषेचं एक सौंदर्यशास्त्र आहे, लेखनाचं एक सौंदर्यशास्त्र आहे आणि ते सौंदर्यशास्त्र म्हणजेच लेखनशास्त्र. त्या लेखनाचं जे शास्त्र आहे, सौंदर्य आहे, ते आपल्याला जपता आलं पाहिजे. आणि ते जपण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चुका कमी कराव्या लागतील, शब्दांची अचूक निवड करावी लागेल, स्पेलिंग मिस्टेक न होता कामा. स्पेलिंग चुकली पाहिजे का आपली? नाही. अवघड शब्द निवडायचे का? सोपे सोपे शब्द, तुमच्या भाषेतले शब्द निवडायचे. आपण साहित्यिक आहोत का? उत्तर साहित्यिक भाषेत लिहिलं पाहिजे का? आपल्या भाषेत लिहिलं पाहिजे. उत्तर हे कॉपी पेस्ट असण्यापेक्षा उत्तर हे जनरेट केलेलं असावं, आपल्या भाषेत जनरेट केलेलं असावं. मग आपली भाषा, म्हणून सिलेक्शन ऑफ रायटिंग मीडियम. आपली भाषा आपल्याला लवकर कळते का दुसऱ्याची भाषा लवकर कळते? आपली भाषा कळते. बरोबर? आपली भाषा कळते. मग आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजेल असंच उत्तर लिहायचं. साधे साधे सोपे सोपे वाक्य वापरायचे. पुन्हा शब्दसंपदा झाली, शब्दांची अचूक निवड आणि भाषेचे व्याकरण हे सुद्धा उत्तर लेखनामध्ये महत्वाचं असतं. कारण का, भाषेचं व्याकरण का महत्वाचं असतं मी हे जाणीवपूर्वक टाकलेलं आहे. तुमच्या उत्तरपत्रिकांमध्ये 2 वाक्य जोडण्यासाठी किंवा 2 शब्द जोडण्यासाठी आणि हा शब्द वापरला जातो. तुम्ही एक वाक्य संपल्यानंतर पुढल्या वाक्यामध्ये आणि लिहित असाल तर याचा अर्थ काय आहे? एक वाक्य तुम्ही असं लिहिलं, बरोबर आहे, हे वाक्य तुमचं इथं संपलं आणि त्या दुसऱ्या वाक्याची सुरुवात करत असताना तुम्ही असं जर वाक्य सुरुवात करत असाल, आणि म्हणून भारताचे पंतप्रधान, अरे बाबा तुझं वाक्य इथं संपलं. मग आणि हे कशासाठी आहे? 2 वाक्य जोडण्यासाठी आहे. पाणी किंवा
भाकर आणि भाजी 2 शब्द जोडण्यासाठी आहे. मग तुम्ही इथं 2 सेंटेन्स जोडण्यासाठी वापरलं नाही हे आणि. बरं त्याच्या पुढे म्हणून म्हणता, म्हणून हा शब्द आहे का? अँड, बिटवीन, अमॉंग या शब्दांचा वापर कुठं करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे आणि ते जर कळत नसेल तर आपली वाक्य रचना चुकीची आहे. सो प्रेझेंटेशन मध्ये तुमचे मार्क्स कमी होतात. हे मला सांगायचं. प्रेझेंटेशन मध्ये तुमचे मार्क्स कमी होतात. कारण ह्या बेसिक बेसिक चुका आहेत. बेसिक बेसिक. पण त्या एक्झामिनरच्या लक्षात येतात. कारण वाक्य रचना, सेंटेन्स स्ट्रक्चर मागापासून मी एक शब्द वारंवार वापरत आहे. भाषा सौंदर्य. लिंग्विस्टिक भाषेचं जे सौंदर्य आहे ते भाषेचं सौंदर्य आपल्याला जपता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड मीडियम ऑफ आन्सर. माध्यम. आपल्याला जी भाषा सोपी वाटते, आपल्याला ज्या भाषेमध्ये हे आहे प्रभुत्व आहे, अशा भाषेची निवड करावी. बरोबर आहे. म्हणून वाक्य रचना चुकते. साधी गोष्ट आली लक्षात आता. म्हणून आणि कधी वापरावं. पुन्हा आपल्याला वाक्य रचना करत असताना स्वल्प विरामाला सुद्धा महत्व आहे. डॉटला सुद्धा महत्व आहे. सेमी कॉलमला सुद्धा महत्व आहे. सेमी कॉलन जे असते त्याला पण महत्व आहे. उद्गार विधान लिहायचं असेल तर त्याला सुद्धा महत्व आहे. तो हे सगळं काय आहे? व्याकरण आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही सौंदर्य याच्यासाठी काय वापरता? क्रीम वापरता, बरोबर आहे. बाकी वेगवेगळे कॉस्ट्युम्स वापरता. मग हा प्रश्नार्थक चिन्ह, एक्सक्लेमेटरी मार्क्स, पुन्हा नंतर तुमचा असलेला काय फुल स्टॉप, हे भाषेला सुंदर करणारे सौंदर्य शास्त्र आहेत. भाषेतील सुंदरतेचे किंवा सौंदर्य शास्त्राचे टूल्स आहेत. बरोबर आहे. इन्व्हर्टेड कॉमामध्ये विधान टाकणे. इन्व्हर्टेड कॉमामध्ये विधान टाकणे हे काय आहे? इन्व्हर्टेड कॉमा काय आहे? इन्व्हर्टेड कॉमा काय आहे? सिंगल इन्व्हर्टेड, डबल इन्व्हर्टेड हे कॉमा काय आहेत? तर त्या भाषेची सुंदरता फुलवणारे काय आहेत? त्याची तंत्र आहेत, कॉस्ट्युम्स आहेत. आले लक्षात आता. म्हणून इथं या प्रकारचं स्ट्रक्चर. पुढे शब्द संपदा, वर्ड पॉवर, नंतर शब्दाची अचूक निवड आणि भाषेचे व्याकरण हे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. पुढे इथपर्यंत काही अडचण नाही. आता लेखन कौशल्यासाठी वाचन कौशल्य महत्वाचं आहे. यहां होगा तो वहां पे आएगा, कागज पे. इथंच जर काही नसेल तर कागदावरती येईल का? बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा तुमच्याजवळ काय असलं पाहिजे? डेटा असला पाहिजे, इन्फॉर्मेशन असली पाहिजे. तर ती इन्फॉर्मेशन कलेक्शन असेल कुठे? इथे या सॉफ्टवेअर मध्ये. जर इन्फॉर्मेशन डाउनलोड असेल तर इथं जर स्टोरेज असेल इन्फॉर्मेशनचं, म्हणजे 1857चा उठाव काय आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन इथं स्टोरेज असेल, किंवा भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, द की फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, व्हॉट इज मीन बाय डिझास्टर मॅनेजमेंट, सो व्हॉट इज द इम्पॉर्टंट रोल ऑफ इथिक्स इंटिग्रिटी इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, प्रश्न आलेत. बरोबर आहे. किंवा जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून भारताचं प्राकृतिक स्थान हे उष्णकटिबंधीय देशात येते आणि त्यामुळे भारतातील हवामानात बदल होतो, स्पष्ट करा, असे प्रश्न आलेत. तर त्यावेळेस तुमच्या डोक्यात काहीतरी लागेल, स्टोरेज. या स्टोरेज वरती आपण प्रश्न वाचल्यानंतर प्रोसेसिंग सुरू होते. प्रश्न समजला तरच या स्टोरेज मध्ये असलेलं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशनची प्रोसेस कागदावरती सुरू होईल. देन म्हणून रायटिंग करण्याच्या अगोदर पहिल्यांदा इन्फॉर्मेशन गॅदरिंग. इन्फॉर्मेशन गॅदरिंग. जर समजा तुम्हाला त्या प्रश्नांबद्दल असलेली इन्फॉर्मेशन जर इथं साठवलेली नसेल, तर त्याच्यावरती प्रोसेसिंग होणार आहे का? नाही. आणि उत्तर पण तुम्हाला लिहिता येणार आहे का? नाही. सो महत्वाचं आहे वाचन कौशल्य. रीडिंग स्किल, पर्पज ऑफ रीडिंग टू गेन इन्फॉर्मेशन. माहिती मिळवणे हा रीडिंगचा उद्देश असला पाहिजे. म्हणजे आपण समजा पहिला चॅप्टर वाचत आहोत कुठल्या तरी पुस्तकातला, समजूया आपण, बरोबर आहे. आणि तुम्ही चॅप्टर वाचत आहात प्रस्तावना, प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनची प्रस्तावना.
प्रस्तावना आपण वाचत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे, की प्रस्तावना काय आहे? प्रस्तावनेची वैशिष्ट्ये काय आहेत? प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे? हे सगळं आपल्या डोक्यात असेल, तरच समजा परीक्षेत प्रश्न आलेला आहे, की भारतीय संविधानाची प्रस्तावना, प्रिअम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे जे भारतीय संविधानाची प्रस्तावना जी आहे, की नोट आहे, भारतीय संविधानाची की नोट आहे, असा प्रश्न आला. इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द काय प्रिअम्बल. द प्रिअम्बल इज द की नोट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाची ही की नोट आहे. हे आपल्याला कधी कळेल? याच्यामध्ये 2 कीवर्ड आहेत, की नोट, प्रिअम्बल, कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान. या संविधानाची की नोट, गुरुकिल्ली समजूया आपण. ती गुरुकिल्ली कोणती आहे? प्रिअम्बल आहे. सो वाय कॉल्ड की नोट? प्रिअम्बल इज द की नोट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हा प्रश्न आपल्या डोक्यात अगोदर तयार झाला पाहिजे. बरोबर आहे? वाचलेला प्रश्न, आपण प्रश्न वाचलेला आहे. बी केअरफुल. प्रश्न अगोदर काळजीपूर्वक वाचा. प्रश्न काळजीपूर्वक का वाचा? प्रश्न काळजीपूर्वक वाचला तरच तुम्हाला प्रश्न समजेल. आणि प्रश्न समजला, प्रश्न अंडरस्टँड झाला, तरच उत्तर सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक लिहाल. उत्तर काय लिहायचं, त्या उत्तराची डिझाईन, त्याची इमेज तुमच्या माइंडमध्ये सेट होईल. सो फर्स्ट थिंग इज काय आहे? उत्तर काय लिहायचं यापेक्षा प्रश्न काय आहे, प्रश्नाचा टोन समजून घेणे, प्रश्नातील कीवर्ड समजून घेणे, देन राईट आन्सर. त्याच्यानंतर काय लिहा? उत्तर लिहा. जोपर्यंत तुम्हाला प्रश्न समजणार नाही, तोपर्यंत उत्तरात काय लिहायचं हे कळणार नाही. आणि म्हणून प्रश्न समजण्यासाठी काय महत्वाचं आहे? रीड केअरफुली. ध्यान से पढ़ो. क्या ध्यान से पढ़ो? पहिले तो डाटा पढ़ो ध्यान से, है ना? पुस्तकात काय दिलंय, इन्फॉर्मेशन, ते व्यवस्थित वाचा. तो रीड केअरफुली. रीड केल्यानंतर तुम्ही जो डाटा वाचलेला आहे, त्या डाट्याला काय करा? स्टोरेज करून ठेवा. मग स्टोरेज 2 फॉर्म मध्ये, सॉफ्टवेअर, हार्डवेअर. कम्प्युटरचं स्टोरेज आहे. सॉफ्टवेअर म्हणजे इथं स्टोअर करून ठेवा, आणि हार्डवेअर म्हणजे तुमची जी काही नोटबुक आहे, त्या नोटबुक मध्ये की नोट तयार करून ठेवा. बरोबर आहे? समजा तुम्ही हा पॅसेज रीड केलेला आहे. एवढी माहिती तुम्ही रीड केलेली आहे. 500 शब्दांची माहिती तुम्ही रीड केलेली आहे. 500 वर्ड. 500 वर्ड जशास तसे तुमच्या डोक्यात एकदा वाचले आणि स्टोरेज झाले, असं व्हायला आपण काही आइन्स्टाईन नाही. बरोबर आहे? आपण साधी माणसं आहोत. आणि मग आपण साधी माणसं आहोत, तर साध्या साध्या गोष्टी करायच्या. काय करायचं? पहिल्यांदा आपण हा 500 वर्डचा जो उतारा आहे, हा उतारा वाचला, समजून घेतला. हा डोक्यात जेवढं राहिलं तेवढं राहिलं. मेमरी प्रत्येकाची सारखी नसते. बरोबर आहे? पण याच्यातले जे की पॉइंट आहेत, या की पॉइंट वरनं आपण काय तयार केली पाहिजे? की नोट तयार केली पाहिजे. म्हणून शॉर्ट नोट्स, जे काही आपण वाचतो त्या शॉर्ट नोट्स काढल्या पाहिजेत. आणि त्या शॉर्ट नोट्सला वारंवार काय केलं पाहिजे? रिवाइज केलं पाहिजे. सो डेटा कलेक्शन, डेटा स्टोरेज, स्टोरेज इनटू ब्रेन, स्टोरेज इनटू युअर नोटबुक. त्याच्यामध्ये तुम्ही काय केला पाहिजे? तो स्टोअर केला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा प्रभावी वाचनाची आवश्यकता. अगोदर रीडिंग, देन इफेक्टिव्हनेस ऑफ रीडिंग, वाचनाची प्रभावशीलता. आपल्याला वाचत असताना हे लक्षात आलं पाहिजे की मला हे का वाचायचं आहे, वाचण्याच्या पाठीमागची भूमिका काय, कशामुळे मी वाचत आहे, आणि मला हे का वाचावं लागत आहे. नीड ऑफ रीडिंग, वाचनाची गरज. रोल ऑफ रीडिंग, वाचनाची भूमिका. आणि वाचनाचं महत्व, रीडिंग ऑफ इम्पॉर्टन्स. ह्या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला कशातनं मिळतात? तर PYQ अनालिसिस. या कंटेंट वरती, या चॅप्टर वरती कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत, आयोगानं कसे प्रश्न विचारलेले आहेत, दिलेल्या माहितीवरती आयोगानं प्रश्न कसा सेट केलेला आहे, आणि आपल्याला उत्तर कसं लिहावं लागेल,
मग त्याचा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, रेफरन्स बुक, आणि मग आपल्याला ते रीड करता आलं पाहिजे. समजा रँडमली असा आयोगानं कधीतरी प्रश्न विचारलेला आहे, यादवकालीन यादवकालीन इतिहासात एखाद्या राजाचं महत्व विचारलं. त्या राजाबद्दल आपल्याकडे माहिती नसेल तर उत्तर लिहिता येईल का? उत्तर लिहिता येईल का? लिहिता येणार नाही का? लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचा अभाव. मग माहितीचा अभाव असेल तर तुम्हाला उत्तर लिहिता येणार नाही. आणि तिथं उत्तर माहिती नसताना काही दांड्या टाकून जमणार नाही. काही अंधारात गोळीबार करून जमणार आहे का? नाही. जेवढे मार्क्स पडले त्याच्यातही निगेटिव्ह होण्याची वेळ येईल. बरोबर आहे की नाही? मग अंधारात गोळीबार करायचा नाही. कारण पहिलं उत्तर तुम्ही चांगलं लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या उत्तरामध्ये तुमच्याजवळ कंटेंटच नाही, काहीतरी फेकॉलॉजी केली. बरोबर आहे? मग तुम्ही फेकॉलॉजी केल्यानंतर नो डाऊट आहे एक्झामिनरची सायकॉलॉजी बदलणार आहे तुमच्याविषयी. मानसिकता बदलेल ना एक्झामिनरची, पेपर चेक करण्याची. आणि तिथनं तुमच्या व्यक्तिमत्वाचं परीक्षण होईल. लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, लॅक ऑफ नॉलेज. पहिल्या प्रश्नाला 10 पैकी तुम्हाला 8 मार्क्स मिळतील, पण दुसऱ्या प्रश्नाला तो 1 मार्क किंवा 2 मार्क देऊन रिकामा होऊन जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे रीडिंग इन्फॉर्मेशन. आणि मग इन्फॉर्मेशन आपण काय वाचलं पाहिजे, प्रश्नांचा दर्जा कसा असतो, प्रश्न कसे सेट होतात, हे पाहण्यासाठी आपल्याला काय महत्वाचे आहेत, PYQ अनालिसिस. समजलं? म्हणून रीडिंग आणि इफेक्टिव्ह रीडिंग आपलं कधी होईल? आयोगाच्या प्रश्नांचा कल लक्षात आल्यानंतर. चॅप्टर शिकवला, आपण रीड केला, त्या रीड केलेल्या चॅप्टरवरती आयोगानं कसे प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर आहे? भारताची प्राकृतिक रचना, फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडिया, हा तुम्ही समजा घटक वाचला आणि त्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. समजा पठारावरती खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आढळते का, स्पष्ट करा. मग आपल्याला पठाराची रचना माहिती पाहिजे, पठार कुठं कुठं आढळतात ते माहिती पाहिजे, त्याचा मॅप काढता आला पाहिजे आपल्याला, रफ डिझाईन आली, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. आणि नैसर्गिक साधन संपत्ती पठारावरतीच का आढळते त्याची कारणं माहिती पाहिजेत. ते कुठं कुठं आढळतात ते माहिती पाहिजे. आणि मग त्या खनिज संपत्तीवर आधारित कोणकोणते उद्योगधंदे सुरू झालेले आहेत. मग तो टिस्को कुठं आहे, बरोबर आहे, टाटा स्टीलचा प्लांट, बोकारो कुठं आहे, राणीगंजची खाण कुठं आहे, तिथंच का सापडली, नागपूरच्याच पठारावरती का सापडतात, पठारावरती मृदा कोणती असते, हा सगळा कंटेंट तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. खनिज संपत्ती, बरोबर आहे. हे कधी कळेल तुम्हाला? फक्त रीडिंग केल्यामुळे कळेल का? अनालिसिस. म्हणून रीडिंग, आणि इथं हा शब्द आहे क्रिटिकल, चिकित्सक वाचन, क्रिटिसिझम ऑफ रीडिंग. आपण जे काही रीड करत आहोत, तो रीड केलेला डाटा त्याचं क्रिटिसिझम करता आलं पाहिजे. हा वर्ड खूप महत्वाचा आहे, क्रिटिसिझम. चिकित्सा करणे. चिकित्सा करणे म्हणजे काय? त्याचा पूर्ण सोर्स शोधून काढणे, चुकीचं काय, बरोबर काय, आणि त्यातनं योग्य काय. चुकीचं काय, बरोबर काय, आणि त्यातनं योग्य काय. आपल्याला योग्य गोष्टींचं सिलेक्शन करता आलं पाहिजे. बरोबर? म्हणून येतं क्रिटिसिझम. पुढे हाऊ टू डेव्हलप. आता वाचन कसं विकसित करावं? बरोबर आहे. वाचन कसं विकसित करावं? तिशाट नावाचा तुम्हाला पेपर आहे. सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, 200 मार्काचा. जरी तो क्वालिफाईंग असला तरी, तो क्वालिफाईंग झाल्याशिवाय तुमचा पहिला पेपर चेकच होत नाही. पण असं काय आयोगाला तुमच्याकडनं चेक करायचं असेल, की आयोग माहिती पण देत आहे, त्या प्रश्नांची उत्तरं पण त्या उतार्यातच देत आहे. फक्त ती वाचून तुम्हाला काय करायची, तिथं योग्य उत्तरं टिक करायची. म्हणजे उत्तरं पण तुम्हाला पुरवलेली आहेत, माहिती पण तुम्हाला पुरवलेली आहे. फक्त त्या प्रश्नांची काय उत्तरं पण तिथंच आहेत, फक्त टिक करायचे. याचा अर्थ काय आहे? काय आहे? योग्यता तपासणे. बरं, अजून कॉम्प्रिहेन्शन असं म्हणतात त्याला, आकलन. आकलन या शब्दाचा शुद्ध मराठीमध्ये असा होतो, आकलन, आपली अक्कल जाग्यावर ठेवून त्या वेळेमध्ये तो उतारा समजून घेणे, अक्कल, म्हणूनच त्याला आकलन म्हणतात. बरोबर आहे? अक्कल म्हणजेच काय आहे आपली?
समजून घेण्याची कॅपॅसिटी, अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी. आकलन शुद्ध मराठीमध्ये असा शब्द आहे. कॉम्प्रिहेन्शन, कॉम्प्रिहेन्शन असा इंग्लिशमध्ये शब्द आहे. कॉम्प्रिहेन्शन आणि आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी, समजून घेण्याची क्षमता. तुम्हाला जर ती माहिती समजली, त्याचे अर्थ कळाले, मिनिंग कळाला, बरोबर आहे, त्याचा टोन लक्षात आला, तरच तुमच्या प्रश्नांची उत्तरं बरोबर येतील. इथं पण तेच आहे. तुम्ही जी काही माहिती वाचलेली आहे ती माहिती तुम्हाला अंडरस्टँड झाली, एक. दुसरी गोष्ट, त्या माहितीचे अर्थ समजले, दोन. तिसरी गोष्ट म्हणजे त्या वाचलेली माहिती तुम्ही स्टोअर करून ठेवली, तरच तुम्ही त्याच्यावरती प्रोसेस करू शकाल आणि लिहू शकाल. सो रीडिंग अँड रायटिंग. रीडिंग आणि रायटिंग याच्यामध्ये काय आहे प्रोसेस पहा. रीड द डेटा, वाचलेला डेटा कसा वाचा, अंडरस्टँडिंग, समजून घेऊन वाचा. तो समजला पाहिजे तुम्हाला. पुढे त्या डेटाची मिनिंग कळाली पाहिजे, माहितीचं तुम्हाला अर्थ समजले पाहिजेत. आणि अर्थ समजण्यासाठी आपल्याला शब्द माहिती पाहिजेत. शब्द माहिती पाहिजेत. शब्दांचे अर्थ कळत नसतील तर, शब्दांचे अर्थ कळत नसतील तर, शब्दच तुम्हाला माहिती नसेल. वर्ड पॉवर हा शब्द मी इथं वापरला होता, हा पहा. वर्ड पॉवर, वर्ड पॉवर आहे का. शब्द संपदा, शब्दाचं मिनिंगच तुम्हाला माहिती नसेल तर त्या उताराचा अर्थ समजेल का, तो उतारा आकलन होईल का. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं, काय म्हटलं, मोठ्या मोठ्या शिळांचा एक प्रदेश मला दिसला. त्या प्रदेशामध्ये निर्जन स्थळी अवाढव्य प्राणी दिसला आणि इथं मला दूरवर पाहतो तेव्हा मृगजळासारखंच भासत होतं. खूप तहान लागलेली, परंतु त्या अशा निर्मनुष्य ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट बंद झालेला आठवत होता. सांगा आता, मृगजळ, मृगजळ म्हणजे काय. आहे की नाही. शिळा म्हणजे काय, शिळा म्हणजे काय, शिळा म्हणजे मोठे मोठे दगड. शिळ, शिलालेख म्हणतो ना आपण, शिलालेख. शिलालेख म्हणजे दगडावरती कोरलेला लेख. मराठी भाषाच बोलली ना मी, मराठी भाषाच बोलतोय ना. मराठी भाषेतला या शब्दांचे अर्थ जर आपल्याला कळाले नाही तर मग शिलालेख म्हणजे काय हेच तर नाही कळणार आपल्याला, जर शिळा म्हणजे काय हे माहिती नसेल तर. सम्राट अशोकाने लिहिलेला शिलालेख. अरे पण ठीक आहे, याला अगोदर शिलालेख तर माहिती पाहिजे ना. आणि बघा तुम्ही हिस्ट्रीमध्ये प्रश्न आलेत की नाही, शिलालेखाबद्दल माहिती लिहा. लेणी म्हणजे काय, लेणीचा अर्थ माहिती पाहिजे ना. लवण म्हणजे काय, लवण, लवण म्हणजे काय. हा पावर किती गोंधळ आहे आपला. लवण म्हणजे मीठ, लवण म्हणजे मीठ, मीठ खाण्याचं मीठ. यस. आणि मराठीवरचा एखादा तो उत्तर असतो, तुम्हाला निबंध लिहायचा आहे, त्यावेळेस मग आपल्याला लक्षात येते शब्दांचं. म्हणून वर्ड पॉवर, समजलं. म्हणून आपल्याला पुस्तकातल्या शब्दांचे अर्थ समजण्यासाठी, भाषा कोणतीही असू द्या, हिंदी असो, मराठी असो किंवा इंग्रजी असो, त्या शब्दांचे अर्थ, मिनिंग्स आपल्याला कळाले पाहिजेत, तरच आपल्याला वाचलेलं काय येते लक्षात येते. म्हणून रीडिंग, वाचन कौशल्य. चलो आगे. विचार कौशल्य. जोपर्यंत तुम्ही विचार करत नाहीत तोपर्यंत तुमचं रायटिंग डेव्हलप होत नाही. सोचो, पहिले पढ़ो, समझो, सोचो, उसके बाद लिखो. डायरेक्टली लिखना शुरू मत करो, नहीं तो क्या होता है, सवाल पढ़ा, पढ़ने के बाद आंख बंद की, सोचने लगे, है ना, याद करने लगे, एक लाइन लिखी, फिर डेटा गायब, फिर आंख बंद की, फिर सोचने लगे, क्या करने लगे, उसको रिकॉल करने लगे, फिर एक लाइन लिखी, है ना. 150 शब्दाचं उत्तर लिहित असताना आपले डोळे 100 वेळा बंद. आणि एका प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी 7 ते 7.5 मिनिट वेळ मिळतो.
तिथं आपण एका प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी अर्धा तास वेळ लावला. 3 तासाचा पेपर झाला. 20 प्रश्नांपैकी 5च प्रश्न आपले सुटले. 15 प्रश्न लिहायचे राहून गेले. समय को पहचानो भाई, समय को पहचानो. केवल 180 मिनट आपके हाथ में है और 180 मिनट आपले 180 मिनट आपके भविष्य का फैसला करने वाले हैं. या तो आप फेल होने वाले हो या फिर आप पास. तो समय को पहचानो. 180 मिनट और 4000 वर्ड. 10 प्रश्न 150 शब्दांचे. 10 गुणिले 150 किती झाले? 1500. आणि 250 मार्काचे 10 प्रश्न किती झाले? 2500. एकूण प्रश्न झाले 20 आणि शब्द झाले 4000. 4000 शब्द लिहिण्यासाठी तुमच्या जवळ मिनिट आहेत 180. सोचो 1 सेकंड में हमें कितने वर्ड लिखने पड़ेंगे. सो दैट इज कॉल्ड वर्ड पावर. दॅट इज कॉल्ड वर्ड पॉवर. आणि राज्यसेवा, बदललेली जी राज्यसेवा आहे ना भाऊ, हे सगळे शब्दांचा आणि लिखाणाचा खेळ आहे. समजलं? अभ्यास तर आहेच आहे, इन्फॉर्मेशन गॅदरिंग ही गोष्ट वेगळी आणि लिहिण्याचं स्किल ही गोष्ट वेगळी. 180 मिनिट एका पेपरला आणि किती शब्द? 4000 शब्द. सो सिलेक्शन ऑफ वर्ड, अचूक शब्दांची निवड. वर्ड पॉवर, स्पष्टता, स्पष्ट असलेले शब्द निवडा. अचूक शब्द असलेले निवडा. अचूकता, स्पष्टता, क्लीननेस, नीटनेस. दॅट इज कॉल्ड आन्सर रायटिंग. म्हणून आलं लक्षात? आणि मग विचार प्रक्रिया आपल्याला हे कधी येईल? विचार केला तर लक्षात येईल. म्हणून सोचो. सोचो मुझे क्या लिखना है. आणि न विचार करता उत्तर लिहायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न विचारला होता, बाबू भारताचा इतिहास लिहून येते. बरोबर आहे? कशावरती प्रश्न विचारलेला आहे? महाराष्ट्रावरती. आणि आपण लिहितो कशावरती? भारतावरती. बरोबर आहे? पुन्हा नंतर महत्वाचं काय आहे? जर आपल्याला समजा विचार न करता आपण जर कुठलंही डिसिजन घेतलं तर आपला निर्णय चुकू शकतो. चुकू शकतो. मग इथंही आपण विचार न करता उत्तर लिहिलं तर आपलं उत्तर चुकू शकतो. म्हणून उत्तर लिहिण्यापूर्वी विचार करावा. उत्तर लिहून विचार करण्यात काही अर्थ नाही. जेवढे मार्क्स पडायचे तेवढे मार्क्स एक्झामिनर देऊन रिकामा होतो. म्हणून उत्तर लिहिण्याच्या पहिले विचार करावा. 150 शब्द लिहायचेत. बरोबर आहे? किती शब्द लिहायचे? 150 शब्द किंवा 250 शब्द लिहायचेत. किती मार्क्ससाठी? 10 मार्क्ससाठी. मग अशा वेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे, मला किती वेळ आहे? तर 150 शब्दाचं उत्तर लिहायला मॅक्स टू मॅक्स मला 7.5 मिनिट मिळतात. या 7.5 मिनिटामध्ये 150 वर्ड्स प्रेझेंट इन 7.5 मिनिट. 7.5 मिनिटामध्ये मला 150 शब्द लिहायचे आहेत. मग 150 शब्द लिहायचे आहेत तर पहिले सोचो. आणि सोचो म्हटल्यानंतर विचार करा, प्रश्न काय आहे, प्रश्नात काय विचारलंय, प्रश्नाला काय अपेक्षित आहे. म्हणून प्रश्न काय विचारतो, प्रश्न काय विचारतो. म्हणून प्रश्न विचारतो आणि आन्सर त्याला पुरवठा करतो. प्रश्नाची मागणी काय आहे? व्हॉट इज द डिमांड ऑफ क्वेश्चन. व्हॉट इज द डिमांड ऑफ क्वेश्चन. प्रश्नाची मागणी काय आहे, डिमांड काय आहे. आणि मग आपल्या उत्तरामध्ये त्याला काय करावा लागतो? पुरवठा करावा लागतो. सप्लाय. इकॉनॉमी जशी बॅलन्स राहते की नाही डिमांड अँड सप्लाय वरती, तसं प्रश्न आणि आपलं उत्तर हे बॅलन्स्ड असलं पाहिजे. तर तुम्हाला मार्क्स मिळतात, अदरवाईज मार्क्स मिळत नाहीत. प्रश्न विचारला भलताच आणि उत्तर लिहिलं भलतच. 22 वर्षा होईल, 22 वर्षा होईल की नाही. पण आकलन, कशाचं आकलन? प्रश्नाचं व्यवस्थित आकलन झालं, कॉम्प्रिहेन्शन व्यवस्थित झालं
तर तुमचं उत्तर सुद्धा बॅलन्स्ड असते, संतुलित असते. म्हणून प्रश्नाला समजून घ्या. पढ़ो, पहले किसको पढ़ो? क्वेश्चन को समझो, क्वेश्चन को समझो. पहले पढ़ो, बी केयरफुल, रीड द क्वेश्चन. उसके बाद अंडरस्टैंड द क्वेश्चन. क्वेश्चन के लिए सवाल को समझिए. कैसे समझिए? उसमें दो चीजें ध्यान में रखिए. पहले कीवर्ड ऑफ द क्वेश्चन, त्या शब्दा त्या प्रश्नामध्ये असलेला कीवर्ड. देन कॉन्सेप्ट, संकल्पना काय विचारलेली आहे. 2. बरोबर आहे. म्हणून प्रश्नामध्ये असलेला कीवर्ड, प्रश्नामध्ये असलेली कॉन्सेप्ट, या 2 गोष्टीला अगोदर फोकस करा. टार्गेट फोकस करा. उसके ऊपर सोचिए, उसके बाद लिखना सुरू करा. आपण प्रश्न जर व्यवस्थित वाचला नाही तर आपल्याला प्रश्नात काय लिहायचंय हे कळणार नाही. म्हणून जर तुम्हाला 150 शब्दामध्ये उत्तर लिहायचंय तर अशी त्या आन्सर लिहिण्यापूर्वी एक अशी कच्ची डिझाईन करा. दॅट इज कॉल्ड रफ डिझाईन. दॅट इज कॉल्ड सिनॉप्सिस ऑफ द आन्सर. सिनॉप्सिस ऑफ द आन्सर. आणि त्याच्यामध्ये इथं तुम्ही काय करा, इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये एक महत्वाचे 2-3 शब्द लिहा. ते तुम्हाला पुढे काय करायचं, उत्तरामध्ये लिहायची. पुन्हा नंतर बॉडी, बॉडीमध्ये 10-15 शब्द महत्वाचे लिहा. आणि तुम्हाला कन्क्लुजन काय काढायचं उत्तर लिहिल्यानंतर ते ठरवून इथं 1-2 शब्द लिहा. 150 शब्दांसाठी तुम्ही इथं 30 ते 40 शब्द लिहिलेत. ह्या 30 ते 40 शब्दांनाच तुम्ही पुढे काय करायचा, एक्सपेन्शन करायचं. एक्सपेन्शन ऑफ आयडिया, विस्तारीकरण. 150 शब्दाचं 250 शब्दात करा, 250 शब्दाचं 75 शब्दात. इथं तुम्हाला काय करायचं, हे एक्सपेन्शन ऑफ आयडिया. की टोन नुसार प्रश्नाचा कीटोन काय आहे, मुख्य संकल्पना काय आहे प्रश्नामध्ये, कीवर्ड काय आहे, त्याच्यानुसार हे लिहायचं आहे. बरोबर, इथपर्यंत समजलं. म्हणून विश्लेषणात्मक क्षमता, विचार तुम्हाला काय करता आली पाहिजे, विचारशक्ती विश्लेषण करणारी असली पाहिजे. समस्या मांडणी व निर्णय क्षमता. म्हणूनच आयोगानं डिसिजन मेकिंग नावाची प्रोसेस ठेवलेली आहे C60 मध्ये. रिटर्न मध्ये याचा काय फायदा? प्रश्न असा येतो, भारतातील वाढते हवामान प्रदूषण यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलेले आहे. या समस्येवरची उपाययोजना स्पष्ट करा. तुम्ही समजा दिल्ली महानगरपालिकेचे आयुक्त आहात आणि त्या अप्रोचनं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. समस्या तर आहे, त्या उत्तरात तुमच्याकडे काय अपेक्षित आहे, सोल्युशन. मग तुम्हाला काय लिहावे लागतील, कारण लिहावे लागतील, समस्येचे परिणाम लिहावे लागतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि मग त्याच्यामध्ये सोल्युशन्स लिहावे लागतील. म्हणून हे सोल्युशन म्हणजे तुमचं डिसिजन मेकिंग आहे. सोल्युशन म्हणजे डिसिजन मेकिंग. असे प्रश्न असतात तुम्हाला. समस्या मांडणी करा अगोदर, त्याच्यावरती मग नंतर त्याच्यावरती उपाययोजना सांगा आणि निष्कर्ष द्या, अशा पद्धतीनं. म्हणून विचार शक्ती कौशल्य, विचार महत्वाचा आहे. रायटिंग, लेखन कौशल्य बघा, स्पष्ट असलं पाहिजे, क्लीन. पुन्हा नंतर संक्षिप्त असलं पाहिजे, पलाळपणा नसावा, शॉर्ट मध्ये असावं, संरचनित म्हणजे स्ट्रक्चर्ड केलेलं असावं, व्याकरण शुद्धता, ग्रामर, स्पष्ट हस्ताक्षर. इथं सुंदर नाही म्हटलं मी, स्पष्ट म्हटलंय. म्हणजे तुम्ही काय लिहिलेलं आहे हे अर्ध्या तासानंतर तुम्हाला समजलं पाहिजे, बस एवढंच अपेक्षित आहे. किंवा तुम्ही काय लिहिलेलं आहे हे किमान एक्झामिनरला कळालं पाहिजे की या वाक्यामध्ये हे लिहिलेलं आहे, एवढंच ते असलं पाहिजे. बाकी तुमच्या डिझाईन पेक्षा, तुमच्या हस्ताक्षरापेक्षा कंटेंटला मार्क्स असतात. ही परीक्षा कशाची आहे? कंटेंटची. कंटेंट, क्वालिटी कंटेंट, क्वालिटी कंटेंट. बरोबर आहे. दिसणं ही गोष्ट वेगळी आणि असणं ही गोष्ट वेगळी. बरोबर आहे. पण उत्तराची सजावट एक बाजू झाली आणि उत्तराची क्वालिटी ही दुसरी बाजू झाली. डेकोरेशन ऑफ द आन्सर, द फर्स्ट पार्ट. सेकंड वन इज द क्वालिटी ऑफ द आन्सर. डेकोरेशन हे प्रेझेंटेशन मध्ये आहे आणि क्वालिटी ही कंटेंट मध्ये आहे. समजतंय? डेकोरेशन आपण म्हणतो ना, डेकोरेशन, एखादी गोष्ट डेकोरेट केलेली असते पण क्वालिटीची नसते.
आणि एखादी गोष्ट डेकोरेट केलेली नसते पण खूप क्वालिटीची असते. बरोबर आहे की नाही? म्हणजे समजण्यासाठी सांगतो तुम्हाला, समजण्यासाठी. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ऊस दिसायला कसा असतो? काळा असतो, आहे की नाही? दिसायला व्यवस्थित नसतो, पण ऊसामध्ये गोडवा हा गुण असतो. क्वालिटी काय आहे? क्वालिटी. आपण म्हणतो ना, रूप म्हण आहे मराठीमध्ये, रूप रामाचं आणि गुण कसाबाचे. म्हणजे हा, म्हणजे ती व्यक्ती कशी आहे? रूप तर सुंदर आहे, पण त्याची क्वालिटी, त्याचा गुण जर पाहिला आपण तर काय आहे? बरोबर आहे. म्हणून रंग वेगळं, रंग ही दिसण्याची झाली बाजू, डेकोरेशन, आणि चरित्र ही क्वालिटी झाली. तसं उत्तराचं पण आहे. उत्तरामध्ये दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत. उत्तरामध्ये डेकोरेशन पण अपेक्षित आहे आणि उत्तरामध्ये क्वालिटी पण अपेक्षित आहे. उत्तर डेकोरेशन म्हणजे तुमच्या बॉडीला डेकोरेट करता आलं पाहिजे. उत्तराच्या ग्राफ, डिझाईन, तक्ते, आहे की नाही, मॅपिंग. आणि क्वालिटी म्हणजेच काय? कंटेंट. कंटेंट काय आहे? अक्षर खूप छान आहे, पण कंटेंट काहीच नाही. मार्क्स कशाला मिळतील? नो डाऊट प्रेझेंटेशनला मार्क्स आहेत, डेकोरेशनला मार्क्स आहेत, पण वेटेज मात्र क्वालिटीला आहे. कारण प्रश्नाला अपेक्षित काय आहे? तुमचं त्या उत्तरावरचं नॉलेज. समजलं? म्हणून हे इथं लक्षात घ्या. वाक्यरचना, लेखन गती खूप इम्पॉर्टंट आहे. उत्तर तुम्ही कितीही चांगलं लिहिलं, पण एकच उत्तर 2 तास लिहिलं, काही उपयोग आहे का? आहे का काही उपयोग? 3 तासामध्ये किती शब्द, किती 20 प्रश्न लिहायचे तुम्ही. 120 मिनिटामध्ये 20 प्रश्न, 250 मार्क्स. एकच प्रश्न तुम्ही लिहिला, खूप सुंदर लिहिला, खूप एक्सलंट आन्सर आहे, पण अर्धा तास वेळ गेला. किती पेपर लिहून होईल? म्हणून लिहिण्याचा स्पीड काय आहे? लिहिण्याचा स्पीड मोजकं लिहा, स्पीडी लिहा. म्हणून लेखनाची गती. समजलं? पुढे कसे विकसित करावे? आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर कसं विकसित करावं? लक्षात ठेवा, उत्तर जास्त मोठं नसलं तरी चालते. हा अट्टहास करायचा नाही की मला 150 शब्दात लिहायला सांगितलं म्हणजे मी 250 शब्दात लिहितो, काही आवश्यकता नाही. किंवा तुमच्याकडली इन्फॉर्मेशन त्या उत्तरावरची 50-60 शब्द लिहिल्यानंतरच तुमची इन्फॉर्मेशन संपली आणि मग आता माझं उत्तर तर खूप कमी आहे, खूप लहान आहे. मग आता काहीतरी करण्यासाठी एकच मुद्दा पुन्हा 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 4 वेळा लिहिला. लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, लॅक ऑफ नॉलेज. आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो ना, काय एकच गोष्ट 17 वेळा बोलतो रे, डोकं खराब करत आहे, म्हणतो आपण. आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीला, का कान पकवू राहिला तो, कानातून रक्त पडेपर्यंत एकच गोष्ट सांगून राहिला वारंवार, आपण म्हणतो. बरोबर आहे? तसं आपल्या उत्तराचं पण आहे. आपल्या उत्तराचं पण तेच आहे. एकच मुद्दा वारंवार 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 वेगवेगळ्या पद्धतीनं मांडला असेल तर तो काय म्हणेल, अरे यार याला एकच पॉईंट माहिती आहे याच्यातला, याला याच्या पलीकडे उत्तरच माहित नाही. त्यानं कारणे लिहा असा प्रश्न विचारला आणि या भाऊची गाडी एका कारणाच्या पलीकडे जातच नाही, त्याला तेवढं एकच कारण माहिती आहे. तर त्यावेळेस काय होईल मग? 1 मार्क मिळेल ना. त्यानं 10 कारण अपेक्षित आहेत त्या एक्झामिनरला, 10 रिझन्स अपेक्षित आहेत. बट यू राइट ओनली 1 रीजन, तो यू गेट ओनली 1 मार्क्स आउट ऑफ 10. आपको केवल एक ही नंबर मिलेगा 10 में से. क्यों? सवाल पूछा गया है 10 नंबर के लिए, तो कम से कम 5 तो रीजन लिखिए, 5 तो रीजन लिखिए. और आप लिख करके आ रहे हो एक रीजन, तो नंबर भी आपको एक ही मिलेगा. एक ही मिलेगा ना. कारण त्या उठावाला एकच कारण कारणीभूत नाहीये ना, 5 गोष्टी कारणीभूत आहेत त्याला. बरोबर आहे? म्हणून त्याला लक्षात. आता विकसित कसं करायचं हे रायटिंग स्किल? तर बघा आपण पुढे पाहूया. स्मरणशक्ती महत्वाची काय आहे? स्मरणशक्ती. हे वाचत सुटला, खूप अभ्यास केला सर, खूप अभ्यास केला. 10 मिनिटानंतर त्या वाचलेल्या पुस्तकातलाच एक प्रश्न विचारला, काहीच नाही आठवला. अभ्यास तर खूप केला. स्मरणशक्ती, स्टोरेज आहे की नाही? आपलं हे वरचं जे आहे की नाही, हे याच्यामध्ये साठवून ठेवलं पाहिजे. काय साठवणं गरजेचं आहे? सिलेबस नुसार
इन्फॉर्मेशन. प्रश्न पाहिल्या पाहिल्या कळायला पाहिजे की प्राचीन भारतातला आहे, मिडायवल मधला आहे, आधुनिक भारतातला आहे, कॉन्स्टिट्यूशन मधला आहे प्रश्न, FR मधला आहे प्रश्न, गव्हर्नन्स मधला आहे, डिझास्टर मॅनेजमेंटला आहे. प्रश्न वाचल्या वाचल्या प्रश्न लक्षात आला पाहिजे की प्रश्न हा सायन्स टेकचा तर नाही, इथिक्स इंटिग्रिटीचा तर नाही, जिओग्राफी मधला ह्युमन जिओग्राफीचा तर नाही. प्रश्न वाचल्यानंतर लगेच लक्षात आला पाहिजे की हा प्रश्न कुठून आलेला आहे. पण हा प्रश्न कुठून आलेला आहे हे कळण्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे, सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. आता न्यू पॅटर्नचा सिलेबसच एवढा मोठा आहे की आपल्याला सिलेबसच मुखपाठ नसतो, तर ती उत्तर मुखपाठ असण्याचा प्रश्नच नाही. आपल्याला आपला स्वतःचा, ठीक आहे आपला स्वतःचा आठवत असेल, पण आपल्या जवळच्या आई, बाबा, काका, दादा, मामा या 5 लोकांचे पण नंबर्स आठवत नाहीत. आठवतात का मोबाईल नंबर? नाहीत आठवत. का नाही आठवत? का नाही आठवत? का नाही आठवत? हां, कारण आपलं जे स्टोरेज आहे ते गॅजेटमध्ये आहे, मोबाईलमध्ये. आपली मेमरी मोबाईलमध्ये आहे. आपली मेमरी ऑनलाईनमध्ये आहे. ऑब्जेक्टिव्ह परीक्षांमध्ये ऑनलाईन टीचिंग मेथडमधनं ऑब्जेक्टिव्ह परीक्षा हे तंत्र होतं. रिटनमध्ये मात्र ऑब्जेक्टिव्ह दॅट इज ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम फेल्युअर इन रिटन पॅटर्न. ऑफलाईनच कामाचं आहे तिथं. टू वे कम्युनिकेशन, कॉम्प्रिहेन्शन, अंडरस्टँडिंग, पुन्हा नंतर स्मरणशक्ती. तुम्हाला प्रश्न पडला टू वे कम्युनिकेशन, सो लर्निंग प्रोसेस इज टू वे कम्युनिकेशन, नॉट वन वे कम्युनिकेशन. ऑनलाईन मध्ये वन वे कम्युनिकेशन असते आणि टू वे कम्युनिकेशन हे ऑफलाईन मध्ये असते. आणि रिटन पॅटर्न हा टोटली ऑफलाईन वाला आहे, ऑनलाईन वाला नाही. त्याचं कारण असं आहे की तुमच्या प्रश्नांची सोडवणूक, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा फेस टू फेस झाला पाहिजे, तर तुम्हाला तिथं तो लिहिता येतो, अदरवाईज लिहिता येत नाही. म्हणून स्मरण शक्ती, स्मरण शक्ती. मी इथं तुम्हाला काही गोष्टी पिक्चराइज करून सांगतो, बरोबर आहे. ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहते. अजिंठा लेण्या ह्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहेत. आलाय का प्रश्न पहा MPSCच्या परीक्षेमध्ये, आर्ट अँड कल्चरमध्ये. मग त्या अजिंठा लेण्यांचं पिक्चरायझेशन होते इथं. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर आठवत नसेल तर पिक्चरायझेशन वरती आपण काय करतो, लिहितो तिथं. एक्सपेन्शन ऑफ आयडिया, स्मरणशक्तीचं महत्व, बरोबर आहे की नाही. मॅपिंग, नकाशा पाहिल्यानंतर जिओग्राफी व्यवस्थित समजते. नकाशा पाहिल्यानंतर पिक्चराइज केल्यानंतर जिओग्राफी समजते. गोदावरी कुठून येते, इकडं तापी कुठे जाते, कोणत्या माउंटेन रेंजेस मध्ये आहे, हिमालयाची पर्वतरांग, ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय, शिवालिक टेकड्या. मग ते डून कुठं आहे, डेहराडून, कोटलीडून, पाटलीडून, म्हणजे शिवालिक टेकड्याच्या पायथ्याला येऊन त्या दऱ्या आहेत, व्हॅलीज आहेत, त्याच्यामध्ये जमा झालेला गाळ, रॉ, लक्षात रिसिव्ड, आणि त्या गाळापासून मैदान हे झाले तयार, तो गाळ भरला गेला आणि तिथं डून तयार झाला आणि मग तिथं कोटलीडून, पाटलीडून, डेहराडून नावाची शहरं विकसित झाली. तो शिवालिक टेकड्या, बॉटम ऑफ द शिवालिक रेंज कुठं आहेत आपल्याला तेव्हा कळते. आणि मग ते इथं काढून दाखवले जातं, हे ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय, शिवालिक, आणि त्याच्या पायथ्याला हिमालयातून नद्या वाहत येतात. वाहत येत असताना ते दगड वाळू गोटे आणतात, या व्हॅल्यूमध्ये जमा करतात, आणि मग त्या व्हॅल्यूमध्ये जमा झाल्यानंतर तिथं डून तयार झाले. हे जेव्हा इथं पिक्चराइज केलं जातं तेव्हा आपल्याला लिहिता येते व्हॉट इज मीन बाय डून. पिक्चरायझेशन, स्मरणशक्ती, तथ्य संकलन, पुढे नंतर संकलित माहिती, जटिल संकल्पना, कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट. त्या जटिल संकल्पना तुम्हाला रीडिंग करताना समजत नाहीत, त्यावेळेस ज्यावेळेस आपण टू वे कम्युनिकेट करतो त्यावेळेस त्या तुम्हाला लक्षात येतात, आणि त्या जटिल संकल्पना मग तिथं आपल्याला लिहायला सोप्या जातात. आणि संकल्पना समजलीच नसेल तर, संकल्पना समजलीच नसेल, समजा व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टिट्युशनॅलिझम, संविधानवाद म्हणजे काय, कॉन्सेप्ट आहे. संविधानवाद कॉन्सेप्ट आहे. रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य, कॉन्सेप्ट आहे. ती जर तुम्हाला क्लिअर नसेल तर लिहिता येईल का?
लिहिता येईल का? भौतिकवाद नावाची कॉन्सेप्ट आहे. मला समजली नसेल तर लिहिता येईल का? शैववाद, जैनिझम, बुद्धिझम, जैनिझम आणि बुद्धिझम. आणि प्रश्न आला, जैनिझम आणि बुद्धिझम यांचा आधुनिक भारतीय समाजावरील प्रभाव स्पष्ट करा. त्यावेळेस आपल्याला जैनिझम माहिती पाहिजे, बुद्धिझम माहिती पाहिजे, तरच आपल्याला ते कॉन्सेप्ट लिहिता येईल. म्हणून काय माहिती पाहिजे आपल्याला? त्या सिलेबसमध्ये असलेले जे की टर्म आहेत, त्या गोष्टी आहेत अभ्यासक्रमामध्ये, त्या माहिती पाहिजेत. महाराष्ट्रातील संत परंपरेने महाराष्ट्रातील संत परंपरेने भक्ती चळवळीचा पाया घातला आहे. हे विधान आलं जस्टिफाईड. विधान स्पष्ट करा. मग त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून महत्वाचं काय? जटिल संकल्पना आणि संक्षिप्त टिप्पण, शॉर्ट नोट. आता लक्षात येत असेल महत्व. शॉर्ट नोट्स अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणून मी तुम्हाला वारंवार म्हणत असतो, तुम्ही किती वाचता जास्त इम्पॉर्टंट नाही, वाचल्यानंतर ते किती टिपता. बरोबर आहे? वाचल्यानंतर किती टिपता. सिलेक्शन ऑफ द वर्ड, सिलेक्शन ऑफ द कॉन्सेप्ट, पुस्तकाचा सार, भारतीय संविधानाचा सार, कीनोट म्हणून आपण प्रियांबलला म्हटलं होतं. तसं तुम्ही जेवढं काही वाचलेलं आहे दिवसभरामध्ये, हे वाचलेलं कागदावरती लिहिणं, दॅट इज कॉल्ड कीनोट. शॉर्ट नोट इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे? राजहंस दूध आणि पाणी एकत्र करून ठेवल्यानंतर तो काय करतो? काय करतो? दूध आणि पाणी वेगवेगळं करतो. बरोबर आहे? पक्षी, बर्ड्स, त्यांच्या समोर जर समजा दाणे आणि माती मिक्स करून टाकली, तर पक्षी काय करतात? दाणे तेवढेच टिपतात आणि माती सोडून देतात. तसं आपण पण विद्यार्थी म्हणून अभ्यासक्रमानुसार काय प्रश्न आलेत, आपण काय वाचत आहोत आणि त्याचं सिलेक्शन कसं करता आलं, ते आपल्या वहीवर टिपता आलं पाहिजे. पक्षी जसे दाणे टिपतात, तसं आपल्याला की पॉइंट टिपता आले पाहिजेत आपल्या की नोटमध्ये, वहीमध्ये. त्याचा फायदा कुठं होतो? रिटर्नमध्ये. समजलं? म्हणजे रिटर्न स्किल कसं डेव्हलप होत जाते. पुढे कौशल्य विकसित कसे करावे? हाऊ टू जनरेट स्किल. न्यूजपेपर वापरा, मॅगझिन वाचा. आर्टिकल 200-201 राष्ट्रपती विधेयकाच्या संदर्भाने तामिळनाडू आणि संघराज्य यांचा वाद. राज्यपाल किती दिवस विधेयक आपल्याकडे राखून ठेवू शकतो? कालावधी पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयानं सांगितला आहे. पॉलिटीचा मुद्दा आहे. आर्टिकल 200 आहे पॉलिटीमध्ये, 201 आहे पॉलिटीमध्ये, बट त्याच्या संदर्भातली केस आता आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. पेपरमध्ये त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आलेली आहे. गॅदरिंग करून ठेवणं आपलं काम आहे. सो मॅगझिन, अपडेट युअर नॉलेज. अपडेट युअर नॉलेज. तलवारीला जर धार नसेल तर ती तलवार काही कामाची आहे का? माणूस कितीही ताकदवान असेल आणि त्याच्या तलवारीला धार नसेल तर तो युद्धात हारणार आहे. आपण कितीही हुशार असाल आणि आपल्या अभ्यासात सातत्य नसेल तर अपयश हे 100% आहे. बरोबर का? बरोबर? तसं इथं आहे उत्तर. न्यूजपेपर, अपडेट युअर डेटा. मॅगझिन, मॅगझिन वाचा वेगवेगळ्या विषयावरती. वेगवेगळ्या विषयावरच्या म्हणजे आपल्या सिलेबसचे पॉइंट कुठून कव्हर होतात अशा करंटच्या मॅगझिन वाचा. पेपरचे संपादकीय वाचा, ज्याच्यातनं इन्फॉर्मेशन येत असते. पुढे बुलेट पॉइंट, फ्लो चार्ट आणि मॅपिंग हे कौशल्य वापरायचं. पुन्हा उत्तर लेखनात पुढील मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावे. बघा काय काय. स्ट्रक्चर, नंतर स्ट्रक्चर मध्ये काय? प्रस्तावना, इंट्रो, नंतर फ्लो चार्ट मुख्य भाग, मॅपिंग आणि की पॉइंट, निष्कर्ष कन्क्लुजन ज्याला आपण समारोप म्हणतो. आणि बघा याच्यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील चालू घडामोडी महत्वाच्या असतात. हे झालं तुमचं बेसिक ओरिएंटेशन. आता महत्वाचं उत्तर लेखन, रायटिंग स्किल काय आहे? रायटिंग स्किल काय आहे? बघा 50% नॉलेज,
50% नॉलेज आणि 50% आहे प्रॅक्टिस. काय आहे तुमची प्रॅक्टिस. 50% नॉलेज आणि 50% सराव. म्हणून नवीन पॅटर्न मध्ये उत्तर लेखन. पढो, समझो, सोचो, लिखो. एक बार नहीं, 10 बार नहीं, 1000 बार लिखो. उसका मूल्यांकन करो. व्हॉट इज रॉंग और राईट त्याचं परीक्षण करा, मूल्यांकन करा. तो पेपर चेक करून घ्या. चेक केल्यानंतर तुम्हाला काय दुरुस्त्या सांगितलेल्या आहेत त्या दुरुस्त्यानुसार पुन्हा उत्तर लिहा. त्याच्यात पुन्हा दुरुस्ती निघाली, पुन्हा लिहा आणि देन फायनल. मैदाने जंग में जाने से पहले बार बार युद्ध की तैयारी में लगे रहो. जिस दिन आपने प्रैक्टिस करना छोड़ दिया उस दिन आप रेस से बाहर हो. परफेक्ट प्रैक्टिस मैन मेक परफेक्ट. रिटर्न स्किल में MPSC 2025 उत्तर लेखनावरती आधारित असलेली उत्तर लेखन पॅटर्न वरील वर्णनात्मक परीक्षेमध्ये महत्वाचं काय आहे, तुम्हाला किती इन्फॉर्मेशन माहिती आहे डझंट मॅटर. तुम्ही किती हुशार आहात डझंट मॅटर. तुम्ही कोण आहात हे आयोगाला दिसत नाही. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये तुमच्या उत्तराची कॉपी स्कॅन होत होती आणि तुमचा रिझल्ट बाहेर पडत होता. इथं मात्र उत्तर लेखन शैली, तुम्ही लिहिलेली 40 पानाची उत्तरपत्रिका तुमचं भविष्य ठरवते आणि त्या उत्तराचा प्रभाव कोणत्या मशीनवर नाही पडत, तर तुम्ही लिहिलेल्या उत्तराचा प्रभाव पडला पाहिजे त्या एक्झामिनर वरती. तो एक्झामिनर लिहितो तुमचा काय कुंडली, भविष्यात काय होणार आहे तुमचं. म्हणून प्रश्न आहे, प्रश्नाची डिमांड काय आहे आणि उत्तरामध्ये तुम्हाला तेच सप्लाय करायचं. म्हणून नॉलेज 50%, प्रॅक्टिस 50%, उत्तर लेखन कौशल्य आणि त्याच्यानंतर तुमचा प्रेझेंटेशन. पुढे प्रश्न समजून घेणे. प्रश्न अगोदर रीड केअरफुली, वाचनाचं महत्व आपण पाहिलं. प्रश्नामध्ये 2 गोष्टी असतात, एक असते कॉन्सेप्ट आणि दुसरा असतो कीवर्ड. आणि त्या दोन्ही गोष्टींना काय करायचं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. प्रश्नामध्ये अगोदर प्रश्न वाचा, रीड केअरफुली. प्रश्न व्यवस्थित वाचा, प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय डिमांड करत आहे, उत्तरामध्ये प्रश्नाला काय अपेक्षित आहे हे एकदा का कळालं तर आपल्या उत्तरामध्ये येते स्पेसिफिकेशन. आणि प्रश्नच जर नाही समजला तर आपण प्रश्न सोडून काय करत असतो, अवांतर लिहित बसतो. आणि अवांतर लिहिलं की मग आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. म्हणून टू द पॉइंट, मुद्द्यावर बोला, कायद्याचं बोला. विनाकारण इकडच्या तिकडच्या गावातल्या गप्पा मारू नका. कामाचं तेवढं बोला. आपण म्हणतो ना कामाचं तेवढं बोल, इथं पण कामाचं तेवढं लिहा. कामाचं म्हणजे कोणतं, प्रश्न काय विचारला आहे, प्रश्नाची डिमांड काय आहे आणि उत्तरामध्ये तेच सप्लाय करा. तर डिमांड अँड सप्लाय बॅलन्स राहते आणि तुमचं उत्तर हे काय बनते, संतुलित बनते. दॅट इज कॉल्ड बॅलन्स्ड आन्सर. समजलं. म्हणून प्रश्न समजून घेणे, पहिली स्टेप कोणती आहे, प्रश्न समजून घेणे. आणि प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं होतं, रीड केअरफुली. रीड केअरफुली, आन्सर उत्तर अगोदर लिहिण्या अगोदर प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्नामध्ये काय असते, कॉन्सेप्ट. प्रश्नात कोणती कॉन्सेप्ट विचारलेली आहे, संकल्पना विचारलेली आहे ती समजून घ्या. नंतर प्रश्नाचा कीवर्ड, देन अंडरस्टँडिंग, समजदारी. प्रश्न समजला तर काय लिहायचं आहे हे समजते. देन सारांश तयार करणे. प्रश्न वाचला, प्रश्नाची कॉन्सेप्ट, प्रश्नातला कीवर्ड, देन प्रश्न लिहिण्यापूर्वी 150 मार्काचा प्रश्न आहे तर तुम्ही अशी कच्ची रफ डायग्राम तयार करा आणि त्याच्यामध्ये उत्तरात काय लिहायचंय हे तुम्ही 30 ते 40 शब्दामध्ये लिहा. महत्वाचे कीवर्ड म्हणजे एक इमेज तयार होते, त्याला म्हणतात डिझायनिंग ऑफ आन्सर.
आन्सर डिझायनिंग, सिनॉप्सिस. रिसर्च असतो. रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये काय केलं जाते, तुम्हाला रिसर्च काय करायचं आहे याची अगोदर हायपोथेसिस, एक मध्यवर्ती संकल्पना असते आणि त्या आधारावरती तुम्हाला सिनॉप्सिस बनवावं लागते. आणि ती सिनॉप्सिस म्हणजे तुमच्या संपूर्ण रिसर्चची काय असते, डिझाईन असते, आराखडा असतो. तसं तुम्हाला 150 शब्दामध्ये जे काही लिहायचंय ते तुम्ही इथं त्याच्यातले महत्वाचे 20-30 शब्द लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या 150 शब्दामध्ये, त्या 30 शब्दाला 150 शब्दामध्ये अचूकरित्या मांडता येईल. पुढे माइंड मॅप, उत्तराचा माइंड मॅप डोक्यात तयार झाला पाहिजे. प्रश्न समजला, प्रश्नातली कॉन्सेप्ट काय आहे. पुढे नंतर मी प्रश्न घेऊन काही प्रश्न सोडवून दाखवणार आहे आणि कसं उत्तर लिहायचं ते पण सांगणार आहे. फक्त आज तुम्हाला उत्तर काय असावं, माइंड मॅप. पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजून घ्या प्रश्नातला, तर कीवर्ड, त्याच्यानुसार उत्तराची रूपरेषा तयार करा, डिझाईन, आराखडा, आणि देन माइंड मॅप, सिनॉप्सिस अँड माइंड मॅप. देन उत्तर लिहिले, नंतर उत्तर लिहायला सुरुवात करा आणि नंतरची स्टेप आहे ती म्हणजे प्रेझेंटेशन, सादरीकरण, उत्तराचं सादरीकरण. आता उत्तराचं सादरीकरण प्रश्नातल्या कशानुसार, की टोननुसार, प्रश्नानुसार उत्तराचं सादरीकरण बदलते. फरक स्पष्ट करा, भेद स्पष्ट करा. असं जर आलं खाजगी प्रशासन, लोक प्रशासन, तर तुम्हाला कसं करावं लागेल, ते एका बाजूला खाजगी प्रशासन, एका बाजूला लोक प्रशासन. कशामुळे, फरक स्पष्ट करा त्यामुळे. जस्टिफाय करा म्हटल्यानंतर काय येईल, तर अगोदर तुम्हाला ती कॉन्सेप्ट मांडावी लागेल आणि मुद्देनिहाय त्याचं विश्लेषण करावं लागेल. आणि त्या मुद्द्याचा जर क्रम चुकला तर तुमचं जस्टिफिकेशन चुकते. बरोबर, ते पुढे सांगतोच मी. सादरीकरण, बरोबर आहे. सादरीकरण हे कशानुसार आहे, प्रश्नाच्या सेटनुसार. पुन्हा वैशिष्ट्य लिहा असा जर आला तर तुम्ही तिथं डायग्राम काढू शकता. भारतीय संविधान आणि असं डायग्राम, असं असं झाड काढलं तुम्ही, समजा आपलं समजण्यासाठी वैशिष्ट्य, हे अशी वैशिष्ट्य करू शकता, किंवा असा चार्ट करू शकता, हे असं वैशिष्ट्य, डायग्राम. समजलं, हे कशामध्ये आहे, प्रेझेंटेशन मध्ये. पुढे पहिलं उत्तर लेखन. काय आहे, उत्तर लेखन, आन्सर रायटिंग, इन्फॉर्मेशन डाटा, नॉलेज, प्रॅक्टिस. देन उत्तर लेखन टेक्निक, तंत्र आहे आणि कला सुद्धा आहे. उत्तर लेखनाची सुरुवात कशी करावी, उत्तर लेखनाची सुरुवात कशी करावी. रीडिंग महत्वाचं काय आहे, रीडिंग. तुम्हाला ज्याच्यावरती काही उत्तर लिहायचंय त्याला अगोदर काय करावं लागेल, तुला रीडिंग करावी लागेल, वाचावं लागेल. वाचलं तरच काय होईल, आपण वाचू, वाचाल तर वाचाल. इथं कसं आहे, वाचाल तर लिहाल. त्याच्यामुळे अगोदर काय, रीडिंग, देन राइटिंग. लिखने के लिए पहले पढ़ना पड़ेगा, बिना पढ़े लिखना असंभव है. बरोबर है का, पहले पढ़ो बाद में लिखो. केवल पढ़ने से काम नहीं चलेगा, पहले पढ़ो, उसको समझो, उसके ऊपर सोचो, बाद में लिखो. लिखना एकदम से नहीं आएगा. तुला असं वाटलं उगीच त्या कुठल्या तरी एखाद्या भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या लेखकानं काहीतरी लिहिलं, मी बघते लिहून, जमन का आपल्याला, आपल्याला नाही जमत. बरोबर आहे. म्हणजे इथं पण तसंच आहे. तर मी राज्यसेवा MPSC ची न्यू पॅटर्नची तयारी करते, मी बघते देऊन, जमलं तर. जमण्याचा विषयच नाही इथं. जमलं तर जमलं, जमलं तर जमलं वाला कार्यक्रम अजिबात नाही, आहे की नाही. जमलं तर जमलं, नाही तर बघू पुढच्या अटेम्प्टला. मग पंढरपूरची वारी होते, हा अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट, चौथा अटेम्प्ट. मग ते कधीच जमत नाही. जमलं तर करून पाहू, काय हरकत आहे करून पाहायला, असा काही विषय इथं नाही. एक चान्स तर घेऊ आणि मग ठीक आहे, आता नाही झालं तर पुढल्या वेळेस घेऊ. मग पुढल्या वेळेस वाटतं दुसरा चान्स घेऊ, तिसऱ्या वेळेस वाचते चौथा चान्स घेऊ. असं करत करत आपले अटेम्प्टचे चान्सेस निघून जातात आणि एकदा का चान्स गेले की मग हात जोडून म्हणावं लागते, आता मी थांबतो. म्हणून कुणीतरी थांब म्हणण्यापेक्षा आपल्याला कुठं थांबायचं हे पण कळालं पाहिजे. तो असं पहिलं रीडिंग महत्वाचं काय आहे, रीडिंग, वाचन. सिलेबस व्यवस्थित वाचा, डेटा
व्यवस्थित वाचा. देन कॉम्प्रिहेन्शन, वाचलेलं तुम्हाला आकलन झालं पाहिजे, म्हणजे समजलं पाहिजे. तुम्ही जे काही वाचत आहात समजलं पाहिजे. 2 पेज वाचले आणि 2 पेज वाचल्यानंतर त्याला विचारलं, "काय वाचलं रे तू?" काहीच समजलं नाही सर. त्या वाचण्याला काही अर्थ आहे का? वाचण्याला काही अर्थ आहे का? म्हणून वाचलेलं समजलं पाहिजे. म्हणून 200 शब्दाचा उतारा सी-सॅटमध्ये येतो. तो उतारा जर तुम्हाला समजला नाही, तर त्याच्या खालचे 5च्या 5 प्रश्न चुकतात. कॉम्प्रिहेन्शन, म्हणून कॉम्प्रिहेन्शनचं महत्त्व. रायटिंग, पुन्हा नंतर सराव पाहिजे. नंतर इव्हॅल्युएशन, मूल्यांकन. तुम्ही जे काही लिहिलेलं आहे त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे. चूक काय, बरोबर काय, स्वॉट अनालिसिस झालं पाहिजे तुमचं. स्ट्रेंथ काय तुमची, वीकनेस काय तुमचं, बरोबर आहे. तर सामर्थ्य कशामध्ये आहे. एखाद्याचं सामर्थ्य कशामध्ये असतो, एखाद्याचा कंटेंट चांगला असू शकतो, पण त्याचं रायटिंगचं डिझायनिंग काय असू शकते, वीक असू शकते. एखाद्याजवळ डेटा नसू शकते, पण तो थोड्याच डेटाला 50% डेटा तो व्यवस्थित मांडणी करू शकतो. प्रत्येकाचा स्किल वेगळा आहे. एखाद्याचं हँडरायटिंग चांगलं असू शकते, म्हणून प्रत्येकाची उत्तरपत्रिका वेगवेगळी आहे. एखादा व्यक्ती खूप लांबलचक आन्सर लिहित असेल, पण ते इरिलिव्हंट असू शकते. पण एखादा व्यक्ती खूप शॉर्ट बट स्वीट आणि कंटेंटला धरून लिहित असेल तर प्रत्येकाची उत्तर लेखन शैली ही वेगवेगळी आहे. पण आपल्याला नेमकं कसं उत्तर लिहायचंय, जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील आणि आयोगाला अपेक्षित असलेल्या की टर्मवरती उत्तर लिहायचं आहे. म्हणून मूल्यांकन सगळ्यात महत्वाचं काय आहे इथं, मूल्यांकन. ऑब्जेक्टिव्ह मध्ये मूल्यांकन नावाचा पॅटर्न होता का? नाही. म्हणून इथं मूल्यांकन खूप महत्वाचं आहे. काय आहे? परीक्षण, एक्झामिनेशन. चुका सांगणारा, चुका लक्षात आणून देणारा, चुका सुधारायला लावणारा आणि देन तुमचं परफेक्ट आन्सर करून घेणारा. मूल्यांकन ही प्रोसेस आहे तिथं. मूल्यांकनामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. बघा, रिटर्न केलं तुम्ही, प्रॅक्टिस केली, आणि इथं मूल्यांकन, व्हॉट इज रॉंग ऑर राईट, तुमच्या चुका म्हणजेच तुमची वीकनेस तुम्हाला समजली पाहिजे. तुमची स्ट्रेंथ काय आहे, अक्षर स्ट्रेंथ आहे तुमची, डिझायनिंग स्ट्रेंथ आहे तुमची, सादरीकरण स्ट्रेंथ आहे, प्रेझेंटेशन आहे, ते तुमचा डेटा ही स्ट्रेंथ. प्रत्येकाची वेगवेगळी स्ट्रेंथ असते. ग्रास्पिंग लेवल प्रत्येकाची वेगवेगळी असते. अभ्यासाची लेवल प्रत्येकाची वेगवेगळी आहे. त्यानुसार हे ठरते आणि नंतर फायनल कॉपी. समजलं? बघा, इथं लिहिलं मी, पढो, समझो, सोचो, लिखो, बार बार लिखो, मूल्यांकन कीजिए आणि देन फायनल अपडेशन. अपडेट करिये. आउटडेटेड लोकांचा हा पॅटर्न नाही, अपडेट राहावं लागेल. तुम्ही जर अपडेट राहिले नाही तर तुम्ही प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. म्हणून 200 आर्टिकल काय, 201 200 आर्टिकल काय, 201 आर्टिकल काय आणि त्याच्याशी संबंधित वाद. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट. कौन बड़ा, संसद बड़ी, सरकार बड़ी कि कॉन्स्टिट्यूशन बड़ा, सबसे बड़ा कौन? इस सवाल का जवाब अभी अभी दिया सुप्रीम कोर्ट ने. कौन बड़ा? कॉन्स्टिट्यूशन बड़ा. संविधान सरकारला शक्ती देते, संविधानच कोणाला, संसदेला शक्ती देते, आणि संविधानानेच सर्वोच्च न्यायालयाला शक्ती देते. पण इस सबसे बड़ा कौन, किसने निर्धारित किया? सुप्रीम कोर्ट. जर आपल्याला हे क्लिअर माहिती नसेल, आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, कोण मोठा आहे, शक्ती कोण, शक्ती दृष्ट्या पॉवरच्या दृष्टीने कोण महत्वाचा आहे, बरोबर आहे. कोणी सांगितलं ते जजमेंट आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पार्लमेंट घटना दुरुस्ती करू शकते, संसद पार्लमेंट अमेंडमेंट ऍक्ट करू शकते, बट विदाउट डिस्क्रिमिनेशन ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. 1973 केशवानंद भारती केस. संविधानामध्ये दुरुस्ती करता येते, संविधानामध्ये बदल करता येतो, परंतु संविधानाची मूलभूत संरचना बदलता येत नाही. संविधानाची मूलभूत संरचना बदलता येत नाही का? कोणी सांगितलं हे? संविधानाची मूलभूत संरचना बदलता येत नाही. बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन.
बरोबर आहे. मग ते आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर. पुढे अंडरस्टँडिंग ऑफ क्वेश्चन, प्रश्नांना समजून घ्या. प्रश्नांचे प्रकार, व्याख्या आधारित प्रश्न, डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन. डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन. वुडरो विल्सनची लोक प्रशासनाची व्याख्या स्पष्ट करा. इकोलॉजी म्हणजे काय? पर्यावरण पारिस्थितिक व्याख्या स्पष्ट करा. व्याख्या डेफिनेशन बेस्ड. बरोबर आहे. डेफिनेशन असते एखादी आणि त्या डेफिनेशन काय करा, स्पष्ट करा. व्याख्येवरती आधारित प्रश्न, प्रश्नांचं स्वरूप, विधानावर आधारित प्रश्न. विधानावरती म्हणजे काय? एखादं विधान दिलं जातं आणि त्या विधानांना स्पष्ट करा असा प्रश्न असतो. विधान, भारत म्हणजे राज्याचा संघ आहे. काय आहे? भारत म्हणजे राज्याचा संघ आहे. विधान आहे, स्टेटमेंट आहे. किंवा असं, भारताची लोकशाही ही समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही, भारत हा समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे. स्पष्ट करा. किंवा एखाद्या व्यक्तीनं म्हटलेलं विधान स्पष्ट करा. मेरा जीवन ही संदेश है, माय लाईफ इज मॅसेज. महात्मा गांधींनी म्हटलंय. विधान स्पष्ट करा. सतीची चाल म्हणजे शास्त्रसंमत खून आहे, राजाराम मोहन राय. विधान स्पष्ट करा. भारतीय राज्यघटना म्हणजे उसनवारीचं गाथोडं आहे. स्पष्ट करा. की गव्हर्नर इज द मॅनेजर ऑफ 5 स्टार हॉटेल. कोण म्हटलं? कोण म्हटलं? कोण म्हटलं? राज्यपाल म्हणजे पंचतारांकित हॉटेलचा वेटर आहे, मॅनेजर आहे. बोल ना. राज्यपाल म्हणजे सोनेरी पिंजऱ्यातील पक्षी. विधान आहे राज्यपालाबद्दल. करा विधान स्पष्ट. विधानावर आधारित प्रश्न. क्लिअर. दोन किंवा अधिक संकल्पनामध्ये फरक, दोन कॉन्सेप्ट मध्ये असलेला फरक. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन समाजवाद आणि साम्राज्यवाद? समाजवादामध्ये सोशलिझम, समाजवाद, बरोबर आहे की नाही? आणि साम्राज्यवादामध्ये काय फरक आहे स्पष्ट करा. दोन कॉन्सेप्ट आहेत. किंवा भारत हे प्रजासत्ताक भारत हे प्रजासत्ताक लोकशाही असलेलं राज्य आहे. भारतातील लोकशाही आणि अमेरिकेतील लोकशाही, फरक स्पष्ट करा. प्रेसिडेन्शियल है ना, आणि इकडे पार्लमेंटरी डेमोक्रेसी, अध्यक्षीय लोकशाही, आणि इकडं संसदीय लोकशाही. स्पष्ट करा. दोन संकल्पनामध्ये फरक स्पष्ट करा. कारणे व फरक परिणाम करणारे प्रश्न. कारणे, भारतातील वाढती लोकसंख्या, भारतातील वाढती लोकसंख्या शाश्वत विकासावर परिणाम करते. इन्क्रीजिंग पॉप्युलेशन ऑफ इंडिया इफेक्ट ऑन सोशल सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वत विकास, भारताची वाढणारी लोकसंख्या, वाढती लोकसंख्या शाश्वत विकासावर परिणाम करते. परिणाम म्हटलं की तिथं कारण आली, इफेक्ट आली. वाढणारी लोकसंख्या शाश्वत विकासावर कसे परिणाम करत आहे? प्रश्नामध्ये काय आहे कॉन्सेप्ट? शाश्वत विकास. प्रॉब्लेम काय आहे? इफेक्ट कशाचा होतो? वाढणाऱ्या लोकसंख्येचा. मग लोकसंख्या कशी वाढत आहे त्याची कारणे, आणि या वाढलेल्या लोकसंख्येचा शाश्वत विकासावर कसा परिणाम होतो. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवरती 4थ्या क्रमांकावरती पोहोचली. कारणे स्पष्ट करा. का पोहोचली? भारताचा घटता विकास दर, डिक्रीजिंग ग्रोथ रेट ऑफ इंडिया इज द इकॉनॉमिकल प्रॉब्लेम.
भारताचा घटता विकास दर हा अर्थव्यवस्थेसमोरील प्रश्न आहे. स्पष्ट करा. याच्यामध्ये कॉन्सेप्ट कोणती आली? ग्रोथ रेट काय असते तुम्हाला माहिती पाहिजे. इंडियन इकॉनॉमी नेचर माहिती पाहिजे आणि घटलेला विकास दर याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो. किती कीवर्ड आले याच्यामध्ये? 3. आणि ह्या 3 कीवर्डला धरूनच तुमचं उत्तर स्पष्ट करता आलं पाहिजे. नाही तर तुम्ही बाकीचं जर लिहित बसलं तर मग काय इरिलिव्हंट आन्सर. समजले आता? पुढे संकल्पनेचे टीकात्मक परीक्षण करणे. एखादी कॉन्सेप्ट आहे त्याचं टीकात्मक, चुकीचं काय, बरोबर काय आणि त्याचं एक्झामिनेशन करून योग्य त्याच्यावरती पर्याय देणे. परीक्षण. पुढे प्रश्नातील कीवर्ड समजून घ्या. प्रश्नातील कीवर्ड समजून घेणे महत्त्वाचे का आहे? उत्तर काय लिहायचे, कसं लिहायचं हे समजण्यासाठी प्रश्नाचे कीवर्ड समजून घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे? म्हणून इथं आपण थांबूया. तुम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक आणि पुन्हा या.